किल्ल्यावर तुमचं शिक्षण झालं. आतापर्यंत जे काही युद्ध झाले या जमिनीवर ते जमिनीसाठीच झाले. ते अशी कुठली कविता आहे का की जी आपल्याला थेट इतिहासात घेऊन जाते? शिवबा उतरला, शिवा चढला, दोन्ही लागले वाटेला, पालखीमध्ये बसून शिवा हसू लागला मृत्यूला. गोष्ट औरंगजेबाची, हा, पण ठाई ठाई मराठ्यांचा पराक्रम त्याच्यात तो दिसतो. आमची जनता आपली रयत गुलामीत जगली, आता ते स्वातंत्र्याचा सूर्य पाहती आणि यापुढं महाराष्ट्र कुणाच्याही टाचेखाली दबला जाणार नाही. एवढा साधा मेसेज महाराजांनी तो रायगडवरचा राज्याभिषेक करून दिला. सह्याद्रीला जर बोलता आलं तर अशा कोणत्या 2-3 घटना आहेत महाराजांच्या विषयी की ज्याच्याबद्दल तुम्हाला अधिक जाणून घ्यायला आवडेल? तर आमचे वडील शाळेत आहे की असलं नाचाबिचाच काही पोराला शिकवू नका. अरे बाबा, तर त्यांना काय, मग त्यांनी शिक्षकांनी विचारलं मग काय शाळेतली पोरं काय करणार, काहीतरी मर्दाचं चांगलं शिकवा. महाराजांचा असा कोणता गुण आहे की जो आजच्या राजकारण्यांनी घेतला पाहिजे? तुमच्या आजूबाजूला जर पोटात न दुखणारी माणसं असतील तर तुम्ही खूप आणखी पुढे जायला मदत होते. सगळ्यात जास्त व्हायरल झालेली कविता. घाव झेलून छातीवरती रंग राखला मातीचा, भगवा सह्याद्रीच्या छातीचा, मी मराठा त्या जाती. हिंदू धर्माभिमानी की सेक्युलर? तर नमस्कार मंडळी, आजच्या भागात आपण अशा एका माणसाला भेटणार आहे जो सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये हिंडला, महाराजांच्या गडकिल्ल्यांवर फिरला आणि फक्त फिरला नाही तर फिरता फिरता महाराजांचा इतिहास समजून घेतला, अनुभवला आणि त्याच्यानंतर तो शब्दबद्ध सुद्धा केला. म्हणजे महाराजांचा इतिहास शब्दांमध्ये ज्या माणसानं जिवंत केला अशा एका माणसाला आज आपण भेटणार आहे. आणि त्या शब्दांना जिवंत ज्या पुस्तकाच्या रूपाने गेले ते हे आहे सह्याद्रीशी सह्याद्रीच्या रक्ताचे वंशज. आणि आजपर्यंत सह्याद्रीमध्ये मी इतक्या ठिकाणी फिरलेलो आहे, सह्याद्रीविषयी, महाराजांच्या इतिहासाविषयी इतकी पुस्तकं वाचलेली आहेत, पण कवितांच्या रूपाने मला कुठलं पुस्तक भेटलं नाही आणि तेही मराठीत. सो हे सह्याद्रीशी मला पुस्तक खूप आवडलं. सो माझा दादाच आहे, त्यांना मी आज इथं बोलवलंय आणि आपण आज सह्याद्रीच्या भ्रमंतीविषयी, महाराजांच्या इतिहासाविषयी जाणून घेणार आहोत. काही कविता सुद्धा आपल्याला आज छान छान ऐकायला भेटतील. सो पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा. तर दादांचं नाव आहे अंकुश आणि त्यांना तुम्ही कुठेतरी इंस्टाग्रामवर नक्की वाचलं असेल, निरंकुश नावाचं पेज आहे. सो त्या माणसाला आपण आज भेटणार आहोत. सो आपण आता सुरुवात करूया आणि सुरुवात करण्याच्या आधी एक दादांना पहिला प्रश्न विचारायच्या आधीच एक प्रश्न आहे मला. दादा, कविता आधी की इतिहास आधी? मला वाटतं की इतिहास असेल तर त्याची मांडणी करायला, मग ती पोवाड्याच्या माध्यमातून असू दे, त्याचं गुणगान गायचं असू दे, किंवा ते मौखिक परंपरेतनं पुढे जिवंत ठेवायचं असेल तर कविता. म्हणजे इतिहासाच्या हातात हात घालून कविता. अरे वा, किती भारी, कसलं भारी उत्तर होतं. बरं असो, तर आता आपण सुरू करूया. तर पहिला प्रश्न मला असा आहे की आता बरीच लोक जे तुम्हाला पहिल्यांदा पाहणार आहेत, आपल्या इंस्टाग्रामला भरपूर फॉलोअर्स आहेत, तुम्ही नेहमी लिहिता आणि जेवढी कनेक्टेड लोक आहेत ती वाचत असतात, त्या लोकांना तर तुम्ही माहिती आहातच. बऱ्याच लोकांना आपल्या पुस्तकाबद्दल सुद्धा माहिती असेल, पण असा आपला बराच ऑडियन्स असेल की जे तुम्हाला पहिल्यांदा पाहतात. त्यांच्यासाठी मला सांगा, अंकुश पाटील कोण आहे आणि निरंकुश काय आहे? पहिलं तर आपल्याला जे काही लोक बघतायत, ऐकतायत, त्यांना सप्रेम जय महाराष्ट्र. आणि अंकुश पाटील, मी स्वतः एका छोट्याशा खेड्यातला, परखंदळे नावाच्या, कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातनं येतोय. आणि तिथं माझ्या गावाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, पण त्याच्यासोबत आझाद हिंद सेनेपासून ते आत्ताच्या आपल्या सैन्यामध्ये देशाचं संरक्षण करण्यासाठी कर्तव्य बजावत असलेल्या भारतीय आपल्या सैन्य दलात प्रत्येक घरातला एक तरी माणूस आहे की अशी उज्ज्वल चांगली परंपरा बाळगणाऱ्या एका छोट्याशा गावातनं मी येतोय. आणि माझं शिक्षण सुरुवातीचं कोल्हापुरात झालंय आणि त्याच्यानंतर पुण्यात शिक्षण झालं. आता मी सॉफ्टवेअर इंजिनियर ऍज अ आर्किटेक्ट म्हणून काम करतोय गेली 10-11 वर्ष IT इंडस्ट्रीमध्ये. आणि ही झाली माझी दुसरी ओळख. त्याच्यासोबतच प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात, तशी माझी एक दुसरी बाजू की जे मी लेखन करतोय. मी 2011 पासून ऍक्टिव्हली लिहितोय थोडं आणि ते निरंकुश नावाने लिहितोय. आणि ते निरंकुशच का, तर माझ्या लेखनाची शैली घोषणात्मक होती आणि ती शैलीवर कुणाचा दबाव असू नये, कारण आजकाल दबाव बऱ्याच गोष्टींवर असतो. मग त्याच्याबद्दलच जाणून घ्यायचं, म्हणजे निरंकुशाचा अर्थ पण सांगा. तर ती शैली तशा असल्यामुळं मला असं वाटलं की अंकुश म्हणजे कंट्रोल असणं, एखाद्या गोष्टीवर नियंत्रण असणं. आणि
निरांकुश म्हणजे ज्याच्यावर कुणाचाच अंकुश नाहीये, वा. म्हणजे ज्याच्यावर कुणाचंच नियंत्रण नाही. हा. म्हणजे माझ्यावर पेक्षा माझ्या लेखणीवर ओके. कुणाचंच नियंत्रण नाही. म्हणजे कोणाच्या दबावाखाली आपण लिहित नाही, नाही. जे वाटतं जे मनात येतं मनातून येतं ते लिहिता. हा 100% वा, तेच कसलं लिहितो, भारी. म्हणून निरांकुश. आणि म्हणूनच मला तुम्ही आवडता, तुमचं लेखन सुद्धा आवडतं. सो आता आपण थोडं मुख्य मुद्द्याकडे येऊया. तर आता दुसरा प्रश्न असा आहे की आता आपण एवढं मोठं पुस्तक लिहिलंय सह्याद्रींशी, सो त्याच्यामध्ये जे काही लिहिलंय ते मी भरपूर काय वाचलंय. अनुभव असल्याशिवाय अनुभवातून ते उतरत नाही, म्हणजे अनुभव असला तर ते तुमच्या लेखणीत उतरतं आणि समोरचं जेव्हा वाचतो तेव्हा त्याला ते भावतं. तर मग आपण प्रवासाची सुरुवात कुठून झाली, तुमची आणि सह्याद्रीची पहिली भेट कुठं झाली, आणि तुम्ही पाहिलेला पहिला किल्ला कोणता? मी पाहिलेला पहिला किल्ला यापेक्षा मी जगलेला पहिला किल्ला, बरं. अरे वा. कारण माझं शिक्षण हम्म. 8वी ते 10वी हे पन्हाळा विद्या मंदिर पन्हाळामध्ये झाले अरे आणि ते वा. पन्हाळा किल्ल्यावर आहे. येस. त्याची विशेष बाब ही आहे की महाराणी ताराबाई ज्या आपल्या आहेत त्यांचा एक राजवाडा आहे पन्हाळ्यावर. त्याचे 3 भाग आहेत. त्याच्या एका भागात मिलिटरी बॉईज हॉस्टेल आहे, बर. दुसऱ्या भागात ही पन्हाळा विद्या मंदिर पन्हाळा आहे, तिसऱ्या याच्यात नगर परिषद आहे. बर. तर त्या 2 भागात मला जगण्याचं राहण्याचं भाग्य भेटलं. म्हणजे की किल्ल्यावर तुमचं शिक्षण झालं. किल्ल्यावर आणि विशेषतः महाराणी ताराबाई यांच्या राजवाड्यात. वा. आणि शाळेला जाताना शाहू महाराजांनी समोरच शिवाजी महाराजांचं मंदिर बांधले पन्हाळ्यावर. हो, हो, हो. तर त्याचं दर्शन घ्यायचं आणि आतमध्ये जायचं ही शाळेत. वा. एवढी भारी त्याची आमचं जे काही रुटीन होतं ते हा, तसं होतं. भारी. तिथली प्रत्येक गोष्ट, तिथले बुरुज, तिथले आज असलेले रस्ते किंवा तिथल्या प्रत्येक गोष्टीला आम्ही बघितलंय. आणि त्यामुळे तो किल्ला हा माझा पहिला माहित असलेला, बघितलेला ओके. आणि जगलेला किल्ला. बरं, बरं, बरं. आता मला ऍक्च्युली पुढचे प्रश्न आहेत, पण थोडं ऑफ ट्रॅक जाऊन आपण लगेच 2 मिनिटात रिटर्न येऊया. आजची परिस्थिती असं, म्हणजे बऱ्याच लोकांकडनं मी ऐकलं, जो पन्हाळा जो किल्ला आहे तो किल्ल्यासारखं तिथं त्याला फील येत नाही, कारण बरंच आतमध्ये काय वाढलंय असं म्हणतात. सो त्याबद्दल काय म्हणायचंय तुम्हाला? असं बऱ्याचशा ठीक आहे, म्हणजे मला हे मान्य आहे की ऐतिहासिक भूमी आहे, त्या प्रत्येक जिथं जिथं इतिहास घडलाय त्या प्रत्येक भूमीचा मी आदर करतो आणि तो प्रत्येकाने करावा. पण बाबा आत्ताचं स्वरूप त्याचं थोडंसं वेगळं आहे, त्याबद्दल काय वाटतं? जेवढी मानवी वस्ती एखाद्या किल्ल्यावर वाढत जाते, तिथली लोकसंख्या वाढत जाते, त्यांच्या गरजा वाढत जातात. Yes, आणि आतापर्यंत जे काही युद्ध झाले या जमिनीवर, ते बरोबर. जमिनीसाठीच झाले. 100%. म्हणजे प्रत्येक जण अतिक्रमण करायला जातो. Yes, मग ते स्वतःच्या घराचा असो, आपल्या दुकानाचा असो, असं वाढत वाढत गेल्यानंतर बरं. मग तो पन्हाळा असू दे, नाहीतर प्रतापगड असू दे, नाहीतर Yes, विशाळगड असू दे, कुठे असू दे. ते प्रत्येक गडावर थोडं थोडं असं अतिक्रमण वाढत जातं. वाढत जातं. आणि त्याच्यानंतर त्याचं आपण जे पावित्र्य राखायला पाहिजे बरोबर. हा. त्याच्यात थोडस कमी पडतं. दिरंगाई होती किंवा हम्म. त्याच्यात आपण तेवढा आपल्याला ती गोष्ट जपता जपता येत नाही. Okay. तर आता तुमचा पहिल्या भ्रमंतीचा काय, तुमचा जो छान अनुभव येतो तर तुम्ही सांगितला. तर आता मला पुढे तुमच्याकडे असं जाणून घ्यायचंय की सह्याद्री तुमच्यासाठी काय आहे आणि तुम्ही केलेली पहिली कविता कोणती? तर सह्याद्री फिरताना म्हणजे मी पहिला जो गड बघितला, म्हणजे ट्रेकला जातो आपण त्या पद्धतीनं, आणि आम्ही सगळे मित्र गेलो. आमचे एक मार्गदर्शक पोपटदादा, त्यांनी हे सगळे अरेंज केलं, त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी होत्या. मग आम्ही ते रायगडाला गेलो. आणि त्याची जन्मण्याची कथा अशी होती या कवितेची की त्या रायगडावर जेव्हा मी जगदीश्वराच्या मंदिरात गेलो आणि नंतर बाहेर आलो आणि ती पायरी बघितली, तर सेवेशी ठाई तत्पर हिरोजी इंदलकर, हो बरोबर, ही निष्ठेची पायरी बघितली. आणि माझ्या लक्षात आलं की अरे खरी गोष्ट इथं आहे, कारण निष्ठा महत्वाची आहे, भक्ती महत्वाची आहे, आणि त्याचं जे रूप आहे ते इथं आहे. आणि म्हणून मला त्यावेळा ती ओळ सुचलेली होती की मंदिर नको, जगदीश्वराची पायरी होऊ दे. आणि इथं पहिली ओळ सुचली मला. आणि त्याच्यानंतर मी पाठीमागच तुम्हाला माहितीये की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, आणि ती बघितल्यावर मला अजून एक ओळ सुचली की माती झालो तर रायगडाची होऊ दे, कारण त्या समाधीवर जी काही माती ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरची माती, म्हणजे धूळ लागली धूळ, त्या हिशोबाने तुम्ही हो, म्हटलात. ती जी धूळ थोडीशी किंवा तिथली त्या रायगडाची माती जी शिवाजी महाराजांच्या, पण ती ओळ तुम्हाला तिथं सुचली. आणि त्याच्यानंतर मी आमचा दुसरा जो गड होता, आम्ही प्रतापगड बघायला जाणार होतो. तर आम्ही हे सगळं बघत होतो. तर यातला म्हणजे माझे सहकारी होते किंवा मलाही ते दिसत होतं की इथले तासीव कडे, इथलं खडक आणि ते दगड ते एवढे जबरदस्त की त्याला
म्हणजे हलक्या पद्धतीनं कोण नाही तोडू शकणार, बरोबर. फोडू नाही शकणार. हो, ओके, सह्याद्रीला धडका मारणं एवढं सोपं नाही. सोपं नाही. म्हणून आयुष्यात हम्म. दगड झालो हम्म. तर सह्याद्री सारखं व्हायचं. वा. म्हणून लिहिलं होतं दगड झालो तर सह्याद्रीचं होऊ दे. या 3 ओळी इथं सुचलेल्या होत्या रायगडावर. हा. आणि पुढे प्रतापगडवर आम्ही गेलो. हम्म. तर तिथं आपल्या सगळ्यांना माहिती आहे अफजल खानाला जसा फाडला तसं तो वाघनख्याने फाडला. खतरनाक. मग तर काय की हा. प्रत्येक गोष्टी अशी वाटत होती की महाराजांच्या संबंधित आपण काहीतरी असलं पाहिजे. Yes, हा. तर काय तर वाघ नको वाघनख्या होऊ दे ही ओळ तिथं सुचली. बरं, म्हणजे मग- तुम्ही जिथं जाऊ तिथं इतिहास आणि गड किल्ले असं एकत्रित अनुभवत होता. हो आणि त्याच्यातनं मग घरी आल्यानंतर मी ते एकत्रित लिहिलं आणि त्याला मग ती एक माझी प्रार्थना म्हणली बरं. की ही माझी प्रार्थना. आणि त्यावेळेला ती फेसबुक आणि बाकी ठिकाणी ब्लॉग्स वगैरे याच्यावर पेस्ट केली आणि ती सगळीकडे व्हायरल झाली. मग बरं. त्याचे महाराष्ट्रात बोर्ड लागले. मग आज 14 वर्षांनी ती कविता जिवंत आहे. जिवंत आहे. आणि ती कोणत्या? कविता मग आता प्रत्येकाची महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाची प्रार्थना झाली. बरं. तर ती कविता अशी होती की ऐकवा. देवा मला पुढच्या जन्माला घालताना एक लक्षात ठेव. बरं. दगड झालो तर सह्याद्रीचा होऊ दे. वा. माती झालो तर रायगडाची होऊ दे. वा. मंदिर नको जगदीश्वराची पायरी होऊ दे. खतरनाक. वाघ नको वाघनक्या होऊ दे. भारी. तलवार झालो तर भवानी तलवार होऊ दे. आणि असं आणि माणूस म्हणून जन्माला आलोच तर मराठा म्हणून शिवाजी कर. वा. पण शिवाजी काशीद कर. कसलं भारी. आणि असं देवा तुला जर जमणारच नसेल तर मी याच जन्मी धन्य झालो अरे. या महाराष्ट्रात जन्म. कसलं भारी. म्हणजे असं अख्खा इतिहास अख्खे महाराज अख्खे गड किल्ले अख्खं भ्रमंती एकत्र आल्यासारखं. आणि ही प्रार्थना मग प्रत्येकाचीच झाली. आणि मला याचा आनंद आहे की लोकांना ही त्यांची प्रार्थना वाटते ही महाराष्ट्रातल्या प्रत्येकाची प्रार्थना आहे. भारी. आता हे मी एका वेगवेगळ्या ठिकाणी पाहिलेलं आणि ऐकलेलं आहे. तर आता आपण थोडं पुढे वळूया. मला तुम्हाला आता एक महत्वाचा प्रश्न विचारायचा. आता एवढी छान कविता तुम्ही लिहिली पहिल्या कवितेत मला खूप भारी वाटलं. कारण का आपण खरंच जेव्हा जातो आजची भ्रमंती लोकांची अशी झाली फक्त फोटो व्हिडिओ माझा रील कसं छान येईल तेवढ्यापुरतं लोक जातात. कधी कधी असे ग्रुप सुद्धा बघितलेत लोकांना घेऊन जातात इतिहासाचा ई सुद्धा काढत नाही फक्त कमर्शियल पैसा भेटला पाहिजे असं सगळ्यांचं चालू असतं. तर मग आता तुम्ही एवढं भटकलाय नक्कीच इतिहासाचा अभ्यास केला असेल. इतिहास अभ्यास केल्याच्या नंतर तो हृदयात कुठेतरी जातो त्यातून हे शब्द बाहेर येतात. सो आता आपलं जी सह्याद्री आहे तिच्या दगडात मातीच्या कणाकणात इतिहास आहे. सो मला असं वाटतं की महाराजांना पाहिलेलं जिवंत अशी कुठली गोष्ट असेल ज्या गोष्टीनं महाराजांना पाहिले महाराजांना अनुभवलंय महाराजांची निष्ठा मावळ्यांची निष्ठा अगदी त्या महाराजांना फितूर झालेली लोक सुद्धा ज्या गोष्टीनं पाहिले ती गोष्ट म्हणजे सह्याद्री. आपण सगळेजण तिला माय सह्याद्री म्हणतो आई मानतो. आता त्या आपल्या आईला काय बोलता येत नाही. अशी कल्पना करा की त्या आईला जर बोलता आलं त्या सह्याद्रीला जर बोलता आलं तर अशा कोणत्या 2-3 घटना आहेत महाराजांच्या विषयी की ज्याच्याबद्दल तुम्हाला अधिक जाणून घ्यायला आवडेल. तर सगळ्यांच्या मनात महाराष्ट्राच्या मनात आणि जो इतिहासाचा अभ्यास करतोय त्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न आहे आणि तो त्याला कुतूहल आहे की संगमेश्वरावरून तुळापुरापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांना साखळ दंड लावून नेण्यात आलं. बरोबर. त्यावेळेला नेमकं महाराष्ट्र काय करत होतं. येस. बरोबर. आणि आजही सह्याद्री आम्हाला जिवंत वाटतो. मग सह्याद्रीचे डोळे उघडे होते त्यावेळेला. बरोबर. कारण सह्याद्रीचे डोळे कधीच बंद नसतात. कारण जसं तुम्ही म्हटला की फितुरीही त्यानं बघितली. बरोबर. आणि त्या सह्याद्रीचे डोळे उघडे होते. मग इथल्या तलवारी कुठं होत्या. बरोबर. इथल्या लोकांची तोंड काही आपण एखाद्या चिवट धाग्याने दाबनाने शिवून ठेवली होती का. आणि नेमकं झालं काय बरोबर की महाराष्ट्रात त्यावेळेला आम्ही आमचा राजा का नाही वाचवू शकलो. हा एकच प्रश्न मला सह्याद्रीला विचारायचा आहे की सह्याद्री तू आम्हाला हे सांग. आणि आजही कोडच आहे. म्हणजे मला वाटतं इतिहासाच्या कागदांमध्ये पण त्याविषयी फारशी माहिती अशी मिळत नाही. आणि शेवटी कसं आहे की मी जसं एका ठिकाणी लिहिलंय की गडाला सगळं माहित आहे पण गड बोलत नाही. अरे वा. या सगळ्याची उत्तर सह्याद्रीकडे नक्की आहेत. आणि जे गड आहेत या सगळ्या याच्यात येणार हे वाक्य कसं सुचलं सांगा बरं. म्हणजे याच्याबद्दल काय आहे किंवा असं
येतं मनातून तुम्ही हो. स्टोरी सांगत असता, पण काय त्याच्याबद्दल म्हणजे किंवा याच्या कुठल्या भावनेतनं लिहिलंय हे वाक्य असं? हे त्या फितुरीच्याच भावनेत नव्हतं ओके. की तुम्ही हम्म. एखाद्याची निष्ठा असते किंवा हम्म. काय असतं किंवा बरोबर. एखादा माणूस फितुरी करतो आणि हम्म. याच्यात आमचा रायगड पडतो शेवटी. हो. मग तुम्ही त्यावेळी काय केलं? आज आपण बरोबर. भांडतो ना की हम्म. आताचे हम्म. वंशज हम्म. भांडतायत की हे अच्छा. आमच्या वंशजांनी नव्हतं केलं किंवा आमच्या अच्छा. वंशजात हा, त्याच्याशी हा, काही हा. संबंध नाही, असं प्रत्येकाशी चालतं. काही ना काही चालू हा असतं. रोज महाराष्ट्रात नवा वाद असतो. ते पण आता उलट त्याच्यात मला असं वाटतं त्यात ऍक्सेप्टन्स असलं पाहिजे. तुम्ही काय गुन्हा केलेला नाही, जर हा. तुम्ही तर तुमच्या पूर्वजांनी एखाद्याने काहीतरी केलं असेल तर कुणीतरी काहीतरी चांगलं पण असतं. म्हणजे बराच वेळा म्हणजे मी संदर्भामध्ये वाचत असतो ना, मोरे म्हणलं का जावळीचे मोरे आवडतात आणि जावळीचे मोरे फितूरच आहे. पण शंभूराजांच्या काळात कुणीतरी मानाचे मोरे वगैरे आहेत ज्यांनी महाराजांसोबत राहिलेले आहेत. म्हणजे हे थोडं कुठेतरी अशा पद्धतीने विचार नाही करत ते, डायरेक्ट फितूर म्हणजे सगळे फितूरच आहे असं नसतं. असं नाही होत आणि कारण काळानुरूप भूमिका बदलत असतात. Yes, हो. ओके. आणि त्यामुळं ह्या गोष्टींचे संदर्भही बदलतात. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की ती जी भावना होती, गडाला सगळं माहिती आहे पण गड बोलत नाही, हा. ही एका प्रत्येक माणसाची ही भूमिका बरोबर. तीच आहे. जर माणूस म्हणून आपण रूपक त्याला गड वापरलं बरोबर. तर हो, काही हो. लोक शांत असतात आणि त्यांना असं वाटतं की अरे हा शांत आहे म्हणजे मूर्ख आहे, अशी Yes, आपल्याकडे हा, एक हा, समज हा. आहे. पण बरोबर. त्याला सगळं समजत त्याला असतं सगळं माहित पण तो असतं. बोलत नाही. म्हणजे खरंच, हे त्याची मला आवडलं. ही दुसरी बाजू त्याची अशी आहे बरोबर. की प्रत्येक माणूस हा एक गड आहे आणि आमचा गड बोलत नाही म्हणजे त्याचा ऐतिहासिक बरोबर. संदर्भही तसा आहे. नाही पण ते माणसाचं जोडलेलं मला ते खरंच खूप आवडलं. म्हणजे खूप अशी माणसं असतात की सिरियसली शांत असतात हो. पण त्यांना सगळं माहित असतं. हो. आणि असं. माझं जर तुम्ही लेखन बघाल ना हम्म. की इतिहासातल्या महाराष्ट्राच्या संदर्भातले जेवढी ठिकाणं आहेत, हा, जेवढ्या हा. काही गोष्टी आहेत ना, हम्म. त्यांना मी मानवी संदर्भ हा. आणि त्यांच्या भावभावनांशी जोडले. Yes. कारण मी त्यांना जिवंत मानतो. इथले बरोबर. दगड, दोंडे, हा, गड, हा, हा, बुरुज, हा. इथला झेंडाही जिवंत आहे आमचा. म्हणून मला ते मानवी संदर्भ जोडलं की त्याला भावभावना द्यायची माझी लेखनाची पद्धत आहे. हा, हा. म्हणजे आज मी ते एक सिक्रेट सांगतो की हा. तुम्ही माझं जे काही वाचत असाल बरं. हा. त्याला तुम्ही माणसाशी पण जोडू शकता ओके. आणि त्याच्यातनं तुम्ही विचार करा, तुम्हाला नवा एक अर्थ सापडेल. म्हणजे एका याचे वेगवेगळे अर्थ निघतात, तसं हो, शोधू शकतात, हो. सापडू शकतात. असं पुढचा प्रश्न जाऊया. तर छान, खूप हे भारी वाटलं मला. तर मला असा आता पुढचा प्रश्न विचारायचा आहे, एजन्सीमध्ये तुम्ही एवढ्या छान कविता लिहिल्या. सो याच्यामध्ये अशी कुठली कविता आहे का की जी आपल्याला थेट इतिहासात घेऊन जाईल? समजा अगदी मी डोळे बंद करून बसलो आणि मला असं ती कविता जर मी ऐकायला लागलो तर मी थेट इतिहासाच्या पानांमध्ये जाईल. अशी कोणती कविता आहे समजा जी तुम्हाला सुद्धा भावली आहे? अशी कविता छान कविता आहे हा. आणि ती आहे पन्हाळगड ते विशाळगड अरे वा. हा जो प्रवास झाला हम्म. त्यावेळची जी मोहीम झाली बरं. आणि म्हणजे महाराज त्याच्यावर रात्रीत गेले होते. महाराजांच्या काळातली जी काही मोहीम झाली, हम्म, हम्म. सिद्धी जोहरनं जो काही वेढा दिला होता पन्हाळ्याला, हम्म. तिथून निष्ठून महाराज विशाळगडाला गेले. हे खूप इंटरेस्टिंग. मग आता मला आता तुम्हालाच विचारतो मी की तो तर एक इतिहास आहे, महाराज खूप थरारक पद्धतीने गेले, त्याचे बरेच एव्हिडन्सेस वगैरे उपलब्ध आहेत. सो मग आता तुम्ही आधी इतिहास सांगता की आधी कविता ऐकवता की सोबत घेऊन जायचं, कसं करायचं? पहिला आपण इतिहास समजून घेऊ की Yes, नेमकं हा. काय झालं आणि मग त्याच्यातनं आपण कवितेकडे जाऊ. हा, म्हणजे हा. मला तेच म्हणायचं होतं, कारण का इतिहासावर जर कविता लिहिली आहे, सो स्टोरी माहिती असेल का, त्याच्यातून कविता कशी निर्माण केली हे खूप इंटरेस्टिंग असेल ऐकायला माझ्यासाठी. हो. आणि ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट काय हे सांगतो हम्म. की मी स्वतः बरं. शाहूवाडी तालुक्यातला आहे येस. हा. आणि या दोन गडांचे हम्म. जे काही नातं आहे हम्म. हे मी चांगलं भौगोलिक दृष्ट्या बघू शकलोय. पन्हाळगड आणि म्हणजे विशाळगड. आजही आपला जो विधानसभेचा जे काय आपण मतदारसंघ असतो तो पन्हाळा आणि शाहूवाडी हा एकत्रच आहे. अरे वा. म्हणजे शाहूवाडीत विशाळगड आहे हम्म. आणि पन्हाळ्यात पन्हाळ आहे, पन्हाळगड आहे. बरं, बरं. तर मी ते पर्नाल पर्वत ग्रहाख्यान ज्याच्यात हा, हा. पन्हाळ्याविषयी हो, हो. माहिती आहे, त्यानंतर मुगो गुळवणींचं हम्म. या गोष्टींवर तो जो ऐतिहासिक मार्ग आहे तो ठरवण्याची जे पुस्तक आहे तिथून पर्यंत बरं. हा मी बराचसा अभ्यास केलाय. रेफरन्सेस आहेत. हो, हो. तुम्ही जे पर्नाल पर्वत जे ग्रंथ म्हणालात, तो वाचकांना मी सांगू इच्छितो की पर्नाल पर्वत ग्रहणाख्यान जयराम पिंडेंचा ग्रंथ आहे, जो मला वाटतं शहाजीराजांकडे ते लेखक होते जयराम पिंडे, त्यांनी महाराजांनी पन्हाळा कसा घेतला याच्याबद्दल ते लिहिले आणि तुम्ही तो निश्चितच केला. म्हणजे उगाच उठून सुटून असं काहीतरी वाचून लिहिलंय हे नक्कीच नाही, असो त्याला नक्कीच संदर्भ आहे. आणि पुढे जाऊया. त्याच्यात सगळ्यात जास्त मी जे शोधत होतो, कारण या दोन्ही गडांच्या मध्ये माझं गाव आहे. अरे वा. त्यामुळे मी शोधत होतो की याचा जो मार्ग आहे हा नक्कीच आपल्या इथून कुठून तरी गेला असेल. आणि म्हणून मी ते शोधताना बरीचशी पुस्तकं वाचली आणि त्याच्यात मग शोधत होतो की पन्हाळ्यावरून मसाई पठारावरून कुंभारवाडी, मग मधल्या काही वाड्या आणि तिथून थेट
Yes. भांडलाईवाडीमध्ये लागते. बर. ही भांडलाईवाडी ही परखंदळे गावची वाडी आहे, अच्छा. जी माझ्या गावची वाडी आहे. अरे वा, भारी. आणि त्याच्यातून मग म्हणजे ऐतिहासिक भांडलाईवाडीवर ऐतिहासिक वाटेवर तुमचं गाव आहे. हो. भारी. आणि त्याच्यामुळं हम्म. ह्या सगळ्या गोष्टी मला जवळच्या वाटल्या. मग ज्यावेळेला ही सिद्धी-जोहरचा वेढा तोडून महाराज बाहेर पडले, ती रात्र होती, एवढा बरोबर. मोठा पाऊस होता पाऊस पडत होता. हा. आणि त्या पावसातून की महाराज काही वेळ पालखीत असतील, ते नाकारता बरोबर. येणार हा, नाही, हा. पण एवढा सगळा प्रवास त्यांनी पालखीतून केला, याच्यावरही वाद होऊ शकतात. कारण हा, ते हा. आता रेफरन्सेस भरपूर हो. वेगवेगळे असू शकतात आणि मग- प्रत्येकाचा अभ्यासाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. सो त्याच्यामुळं एखाद्या पर्टिक्युलर याच्यात पाहण्यापेक्षा महाराजांना वेगवेगळ्या पैलूंना आणि पाहावं, वेगवेगळ्या पुस्तकातून अभ्यासावं हो. आणि एखाद्या गोष्टीवर कमेंट करण्याआधी, म्हणजे मी अभ्यासकांना किंवा सॉरी जे आपला व्हिडिओ पाहणार त्यांच्यासाठी सांगतो, तुम्हाला एखादी गोष्ट जी चालत आली तेवढीच पाहण्याची सवय आहे, पण वेगवेगळी पुस्तकं असतात, वेगवेगळ्या प्रत्येकाचा एक वेगवेगळा अभ्यास असतो, त्या दृष्टिकोनातून तुम्ही आधी पहा, म्हणजे डायरेक्ट असं हे करण्यापेक्षा. Yes. तो एवढा मोठा वेढा पडलेला असताना शिवाजी महाराज त्याच्यातून बाहेर पडतात. ते कसं पडतात की त्यांचे प्रतिरूप बर. त्यांच्यासारखे हुबेहूब दिसू शकणारे शिवाकाशी Yes, हा. यांचं यांनी त्यांचं रूप घेतलं रूप घेतलं होतं. Yes. आणि तिथून पन्हाळ्यावर आजही काशीदांची घरं आहेत. बर. त्यांनी खूप सन्मानानं आणि अभिमानानं असायला पाहिजे की येस, आम्हाला शिवाजी महाराज व्हायचं भाग्य मिळाले. भाग्य मिळालं. बरोबर. हा. तर ती जी घटना होती की त्यांनी शिवाकाशीदांचं शिवाकाशी महाराजांनी- त्यांच्या जागेवर थांबले, हा. मग महाराज पुढे गेले. तो बांदलांनी जो काय त्याच्यात योगदान दिलं बाजीप्रभू देशपांडे सोबत, ते बाजीप्रभूंनी मग ती खिंड लढवली. Yes. आणि हा प्रवासात की कसं आहे, आपल्याकडे एक पंढरपूरला वारीला जायची एक पद्धत आहे, बरोबर आहे, आणि ती पिढ्यानपिढ्या चालत आली. त्या दिंडीत ना, त्या दिंडीत सगळे संत सज्जन आहेत, आपल्या इकडचे जाणारे भक्त आहेत काय, पण स्वतः विठ्ठल त्या दिंडीत म्हणजे भावनेनं आहे, सगळ्यांच्या भक्तीत आहे, बरोबर. पण विठ्ठल त्या दिंडीत येऊन नाचलेलं काय आपण बघितलेलं नाही किंवा त्या दिंडीत चाललेलं आपलं माहिती नाही, म्हणजे मला तरी स्पेशली माहिती. बरोबर. पण ही जी मोहीम आहे ज्याच्यात स्वतः महाराज आहेत महाराज आणि या महाराष्ट्राचे या मावळ्यांचा विठ्ठलच त्या दिंडीतनं चालतोय, आणि अशी एक कल्पना माझ्या डोक्यात आली. आणि त्यानंतर मग मी ती कविता लिहिली या सगळ्या याच्यावर ऐतिहासिक संदर्भासहित. आणि त्याच्यानंतर की ह्या सगळ्या कवितेच्या याच्यात, आणि बऱ्याच वेळा काय होतं की बांदलांचा जो रेफरन्स आहे, जे काय आहे त्यांचं अजून योगदान, तुमच्या ह्या घटनेबद्दल काय म्हणू इंटरेस्टिंग का तुम्ही लोकांना माहिती नसेल असं काही इंटरेस्टिंग असं ते पण सांगा. तर ते फार लोक आता लिहायला किंवा ते संदर्भ अलीकडे द्यायला पहिले नव्हते. मग जसे आपल्याला संदर्भ सापडतात की म्हणजे आज मी चुकीचा असू शकतो, उद्या माझ्या वाचनात काहीतरी चांगली गोष्ट आली, इतिहासाचं तसंच आहे की उद्या आपल्याला नवशानपण भेटू शकतं. तर मग ते जे काही बांदलांचं योगदान होतं, शिवाजी काशीदांचं जे काही योगदान आहे, बाजीप्रभूंचं जे काही योगदान आहे, आणि हा प्रवास नक्की कसा झाला, ती रात्र आहे, काळोख रात्र आहे आणि पाऊस जोरदार आहे, तर ती त्या शांततेत तुम्ही फक्त डोळे बंद करून जर कविता ऐकली तर ते प्रवास तुम्हाला सगळा दिसणार. म्हणजे तो म्हणजे आपल्याकडं एखादे बरेचसे चित्रपट आहेत किंवा अशी पुस्तक आहेत, पण एका कवितेत ही सगळी घटना कशी बसू शकते ती आपण एकदा अनुभव घेऊया याचा, की ही कविता नेमकी कशी. मागे शिवा पुढे शिवबा, पावले लागता वाटेला, पुढे बाजी मागे बांदल, भोई भासती पालखीला, झरझर चाले क्षणात बोले राजा आपल्या सोबत्यांना, पालखी सोडा वाट धरा शत्रू आपल्या मागाला, शिवबा उतरला शिवा चढला, शिवबा उतरला शिवा चढला, दोन्ही लागले वाटेला, पालखीमध्ये बसून शिवा हसू लागला मृत्यूला, तलवारीचे झेंडे नाचवीत विठ्ठलच आज दिंडीला, कडेवरती हात ठेवत बाजी थांबला खिंडीला, तुटले मस्तक तुटे श्वास बाजीना सापडे मृत्यूला, इथेच लढेन शत्रू मोडेन जोवर ना बत्ती तोफेला, राजे पोचले इशारत झाली बारूद श्वासांचा तोफेला, ओळखीचे श्वास ऐकत बाजी कवटाळे मृत्यूला.
दिंडी थांबली, टाळ थांबले, विटू थांबला पायरीला. दिंडी थांबली, टाळ थांबले, विटू थांबला पायरीला. श्वास रोखून आठवे राजा, शपथ घेतली रायरीला. शपथ घेतली रायरीला. आणि म्हणजे हा इतिहासाचा प्रवास आहे. इतिहास कसा येतो कवी? खरंच म्हणजे ते जे काय बलिदान आहे ना ते असं समोर दिसलं शब्दांमधनं. आणि बराच वेळा आता मी पण लिहितो, मी वाक्य लिहितो, कविता खूप कमी लिहितो मी आणि कुठं असं पोस्ट वगैरे नाही करत. पण हे एवढं असं इतिहास एका काही ओळींमध्ये मांडणं आणि तो ऐकल्यानंतर वाचल्यानंतर तो भावणं, हे खरंच खूप म्हणजे असं छान गोष्ट तुम्ही करताय. आणि हे सगळं ह्या पुस्तकात जो जो वाचेल त्याला ते नक्कीच अनुभवायला भेटेल. तर आता आपण भावनिक झालो, पण आपण थोडं पुढे जाऊया आता. पुढचा प्रश्न असा आहे की आता आपण थोडं भावनेत गेलो, अजून थोडं भावनेत मला जायचंय. तर प्रश्न माझा त्याच्याशी रिलेटेड आलाय, योगायोगाने कदाचित. असं कधी झालंय का तुम्ही एखाद्या गडावर गेलेत, एखादी गोष्ट पाहिली आहे, किंवा आता प्रत्येकाचा एक वेगळा अनुभव असू शकतो. गडावर गेलात आणि एखादी गोष्ट पाहिली, एखाद्या ठिकाणी बसलायत आणि एक खूप असं मन भरून आलं किंवा एक फुल इमोशनल अशी गोष्ट झाली. मला हवं तर एक माझा एक्सपिरियन्स सांगतो, मी अनुभव सांगतो. मी नेहमी बराच वेळा रायगडला जातो. जगदीश्वराचं मंदिर आहे, महाराज समाधी, आणि त्यांच्या मंदिरासमोर नंदी आहे, त्याचं मस्तक तोडलेलं आहे, तोंड तोडलेलं आहे. आणि मी कंटेंट क्रिएशन सुद्धा करतो. सो मला त्या नंदीविषयी काहीतरी लिहायचं होतं आणि बोलायचं होतं. तर म्हणलं एक त्याला बॅकग्राऊंड फुटेजेस असतात, सो आपण ते जोडूया म्हणून मी मित्राला म्हटलं की तू शूट कर. मी काय करतो, नंदीच्या मागून पाठीवर हात फिरवून येतो आणि मग तसा एक शूट कर. त्याने असं शूट करायला घेतलं. मी नंदीच्या मागनं गेलो असा आणि नंदीवर असा छान पाठीवर हात फिरवला. घरी पण जनावर आहे, मला तसा फील आला की माझ्या घरी आपल्या 4-5 गाया आहेत, 2-4 नंदी पण आहेत, म्हणजे बैल पण आहेत. त्याच्या पाठीवर जसा पण हात फिरवतो तसाच मला एक अनुभव आला. तसं फिरवून मी असं त्याच्या तोंडाच्या समोर आलो आणि तोंडावर असा हात ठेवला मी असं. आणि का माहिती का, मला त्या क्षणाला असं हृदयातून असं वाटलं की भाई माझ्या घरी जो बैल आहे त्याचं तोंड जर असं कापलं तर कसं होईल. म्हणजे असं खूप मनातून हे वाईट वाटलं. आणि मी त्याच्या आधी खूप वेळा रायगडला जाऊन आलेलो होतो. सो तो अनुभव माझा तर नवीन होता, कंटेंट क्रिएट किंवा त्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा. पण मी तिथं गेलो आणि तिथं तो हात लावल्यानंतर ते एक वेगळं भासलं. म्हणजे जे काय परकीय आक्रमक आले त्यांनी कुठेतरी आपल्या इथं धर्मावर, आपल्या संस्कृती तोडण्याच्या हिशोबाने म्हणा किंवा कशा कशाच्या हिशोबाने म्हणा, त्यांनी ते तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो तुमचा असा फुल इमोशनल एखादा कुठला सीन आहे का, असं मला सांगा. आणि आता ठीक आहे, तुमचा सीन सांगा. मला याच्याच रिलेटेड अजून एक क्वेश्चन आठवलाय अचानक, तो पण मी तुम्हाला विचारला. तुमचा असा कदा भावनिक क्षण. माझं ठिकाणही तेच आहे. आणि पण माझं ठिकाण हे आहे की जगदीश्वराच्या बाहेर जी छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही समाधी आहे त्याच्यावरती मी हात ठेवलेला, आणि त्याच्या हाताला ज्यावेळा त्याच्यावरची धूळ लागते किंवा त्यावेळा मी पहिल्यांदा गेलो होतो रायगडाला. म्हणजे मी आता आपण बोलता बोलता बोललो त्याच्याविषयी, कवितेविषयी बोललो. त्याच्यावरची जी गोष्ट आहे की रायगडाची माती झालो तर रायगडाची होऊ दे, हे म्हणण्याचं कारणच ते होतं की ती धूळ, ती माती महाराजांच्या, कविता ऐकवली ती भावना होती, ती माती महाराजांच्या समाधीची होती. आणि म्हणून ती रायगडाच्या माती. आणि त्यावेळा आम्ही जेव्हा गेलो त्यावेळा मला फार इमोशनल झालेलो होतो मी. त्यानंतर मग ही कविता मी 14 वर्षांनी, माझं खूप स्वप्न होतं कारण मी इथंच ती कविता घरी येऊन लिहिली होती, एक एक वाक्य पूर्ण करत. 14 वर्षांनी मी आता पुस्तकाच्या प्रकाशनासाठी गेलो होतो सह्याद्रीच्या. त्यावेळा ती कविता मी त्या जगदीश्वराच्या पायरीच्या इथं बसून ज्यावेळा म्हणली त्यावेळा मला अक्षरशः गहिवरून आलेलं की कारण या सगळ्यांमुळं आम्ही लिहू शकलो. आणि दुसरी जी घटना आहे, ज्यावेळा मी मगाशी बोलत होतो की तुळापूरला संभाजी महाराजांना ज्या साखळदंडात, म्हणजे संगमेश्वर ते तुळापूरला नेलं, ज्या साखळदंडात बांधलेलं होतं त्याचे तुळापूरला साखळदंड ठेवलेत. तर तेच आहेत किंवा काय आहेत याच्यावर अजून चालू, पण ते त्या पद्धतीने ठेवलेत. त्याचं पावित्र्य आमच्यासाठी अजूनही ती आहे, कारण तिथं आमच्या राजाचं रक्त लागले त्या साखळदंडानं. तर ते ज्यावेळा मी पाहिलेलं होतं त्यावेळाही मला गहिवरून आले. तर ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, म्हणजे ही 2च आहेत. म्हणजे आपण म्हणतो की माणूस जन्माला येतो त्यावेळेला त्याच्या धडपेवर आई हे नाव कोरलेलं असतं, पण महाराष्ट्रात तसं नाही. एका बाजूला आई आहेच आहे प्रत्येकाच्या, पण दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज अशी नाव.
खतरनाक. आणि या 2 घटना ज्या आहेत, ज्यांनी मला खूप गहिवरून आलं होतं जेव्हा मी पहिल्यांदा तिथं भेटी दिल्या. तर आता सोशल मीडियाचं जग आहे. सोशल मीडियावर खूप लोक ऍक्टिव्ह आहेत, मोस्टली तरुण लोक आहेत. सो एवढं छान सगळं तुम्ही लिहिलंय. सोशल मीडियावर तुमची व्हायरल झालेली सगळ्यात जास्त कविता कोणती? सगळ्यात जास्त व्हायरल झालेली कविता कोणती? 3-4 वर्षापूर्वी मी एक कविता लिहिली होती. बर. महाराजांविषयी लिहिलेली होती बर. आणि ती कविता खूप जास्त व्हायरल झाली. हा. आणि ती त्याची इंटरेस्टिंग स्टोरी हम्म. त्याच्या जन्म घेण्याची, त्या कवितेच्या जन्माची. बर. कवितेच्या जन्माची, हा. त्या सूचनेची. आणि ती कविता मला अजूनही आवडते आणि भविष्यात माझ्याकडून अजून काहीतरी महाराजांविषयी लिहिलं जावं. लिखाण व्हावं त्याच्यासाठीची ती प्रेरणा आहे माझी, अरे वा, की भारी. यापेक्षा चांगलं मला लिहिता यावं. लिहिता यावं. ती म्हणजे मी असं म्हणणार होतो की बरेच लोक सक्सेसची व्याख्या कशी देतात किंवा यशस्वीतेची व्याख्या कशी देतात, मला हे करायचं होतं, झालं आणि तिथं थांबून जातात. पण तुमचं तसं नाही, मिलियन्स मध्ये व्ह्यू गेलेत. किंवा तुम्ही सांगत होतात मागाशी की ती कविता 2-3 महिन्यानं कुठे ना कुठे परत परत मला दिसत राहते. सो तुम्हाला थांबायचं नाहीये, महाराजांच्या चरणी असं अजून काहीतरी छान समर्पित करायचं, हे मला छान आवडलं. सो कोणती कविता होती? तर ती कविता होती घालू मुजरे रायगडी. येस. कवितेला लिहून काळ झालाय, बरेचसा वेळ गेलाय, पण आजही रोज कोण ना कोणतरी त्याच्यावरती काही ना काहीतरी बनवत असतं. नवीन रील बनवतं, कोण त्याच्या कॅलिग्राफी करतं, कोण व्हॉइस ओव्हर करतं. आणि ही कविता रोज जिवंत कुठे दिसते, म्हणजे जिवंत आहे. जिवंत आहे ती कविता, जिवंत आहे. तर ती कविता आपण ऐकूया. कविता अशी की मराठ भूमीच्या कणाकणात हे शिवराया रूप तुझे, शतजन्मांनी लाभले भाग्य, झालो आम्ही भोई तुझे. दाही दिशांनी गडबुरुजांनी जागवली पुन्हा आमची मने, आरूढ छत्रपती सिंहासनी खडगासह तेजाळली रणांगणी. नटली धरती झुकली शिखरे, उधळली रत्ने रायगडी, हजर जातीने मराठा छातीने घालू मुजरे रायगडी. छान. खतरनाक आहे. फील म्हणजे डायरेक्ट असं राजगडावर गेल्यासारखं आणि महाराज समोर आहेत असं वाटलं. तर याला काय स्टोरी आहे, म्हणजे कशी सुचली बाबा, की आता म्हणजे शेवटच्या शब्दासोबत सिरियसली मला असं वाटलं की बाबा महाराज समोर आहेत आणि मी त्यांना खरंच मुजरा घालतोय काय. सो कसा जन्म झाला या कवितेचा? या कवितेचा जन्म कसा आहे की आता जे महाराष्ट्रात फेमस गाणं आहे की शिवबा राजा छत्रपती झाले, त्या गाण्याच्या वेळच्या ह्या गोष्टी की त्यावेळा तो एक प्रोजेक्ट चालू होता आणि दुसरं माझ्याकडे काही डायरेक्टरने त्या लिखाण दिलेलं होतं. तर तो त्याचा जी थीम होती ती काय होती की राजा शिवछत्रपती ही जी मालिका आली पूर्वी, त्याच्या सुरुवातीला एक पार्ट लिहिलेला आहे, तो व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, की सह्याद्री बोलतोय. आणि ते सह्याद्री बोलताना मग त्यांनी मग ती शेवटी शिवाजी महाराजांची कथा सुरू केली. तर त्यांना काय पाहिजे होतं की राज्याभिषेक सोहळ्यासाठी असं पाहिजे होतं की तशीच व्हॉइस ओव्हर करता येईल अशी गोष्ट लिहायची होती, पण रायगड बोलतोय आणि शेवटी तो रायगड महाराष्ट्राला राज्याभिषेकासाठी बोलवतोय, अशा पद्धतीची थीम होती. आणि तो लिहिताना, आणि त्यावेळी महाराष्ट्रातली खूप थोर नावं या व्हॉइस ओव्हर करण्यासाठी चेकिंग चालू होतं, पण ती अवेलेबिलिटी झाली नाही, त्यामुळे थोडंसं प्रोजेक्ट बाजूला राहिलं ते. मग त्यावेळेला मी हा एक तुकडा लिहिलेला होता, मराठ भूमीच्या कणाकणा, आणि हा फार मला आवडलेला होता. पण त्यावेळेला त्यांना ते जे मी अगोदरच लिहिलं ते जास्त आवडलं, त्यामुळे हा तुकडा बाजूला राहिला. तर मी त्यांना विचारलं की तुम्ही राज्याभिषेकासाठी एवढं सगळं युज करताय, तर मी हे करू का माझ्यासाठी, कारण त्याच्यावरती त्यांना खूप मोठा प्रोजेक्ट होता तो. तर मग मी म्हणलं वापरा म्हणले. मग तर एक प्रवीण काजळे म्हणून एक मित्र झाले त्यानंतर, त्यांनी त्याला तो व्हॉइस दिला आणि त्यांनी ज्या पद्धतीने ती कविता अजून उंचीवर नेली, तर तो 1 मिलियन प्लस त्याचे व्ह्यूज गेले आणि ती खूप व्हायरल झाली कविता. आणि त्याच्यानंतर काय, ती कविता रोज कुठं ना कुठं पुन्हा पुन्हा जन्म घेतला. म्हणजे मी खूप वेळा ऐकली, मला वाटतं तुमचेच मित्र आहेत प्रमोद दादा म्हणून आहेत, मी कधी भेटलो नाही त्यांना, तर त्यांनी आवाज खूप छान आहे. प्रमोद यांनाही ती खूप कविता आवडते आणि माझ्याही ती जवळची. आता त्यांनी, मी तर बघून म्हटली, ते सगळीकडे ज्यावेळेला फिरतात ना तिथे ही कविता सादर करतात, पण माझं जे स्वप्न होतं आणि त्यांनी ते पूर्ण केलं की रायगडावर, स्वप्न त्यांनी पूर्ण केलं की रायगडावर नगारखान्याच्या इथं बसून, म्हणजे राजसदरेच्या समोर, बरोबर, त्यांनी ती कविता स्वतः म्हटली. आणि ती कविता म्हणण्याचं म्हणजे महाराजांच्या समोर त्या दरबारात
वा. महाराजांच्या चरणी हे शब्द तिथं माझे गेले. गेले. हे केवढं मोठं भाग्य आहे. भाग्य ते आहे. प्रमोद पवारांनी पूर्ण केलं आणि त्यांनी त्यांच्या आवाजात नंतर ती कविता आली. आजही ते कुठं गेले तर त्यांची ही आवडती कविता ते सादर करतात. म्हणजे एवढं चांगलं त्यांचं प्रेम तुमच्यावर माझ्यावर आहेच, पण माझ्या कवितेंवर, माझ्या शब्दांवर जास्त. नाही त्यांचंच नाही, आमचं पण आहे आणि खूप लोकांचं आहे. फक्त दादाला ते छान सादर करतात त्यामुळे ते करत असतात. सो असो. तर आता पुढे मला असं विचारायचं आहे की आता तुम्ही त्या राजसदरेचा किंवा त्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करत होतात किंवा आता शेवटचं वाक्यच होतं की घालू मुजरे रायगडी, म्हणजे त्या सदरेवर जाऊन महाराजांना मुजरा घालणं. आजही लोक त्याच भावनेने तिथे जाऊन त्या पद्धतीने दर्शन घेतात. पण तो जो काय सोहळा आहे त्या काळामध्ये झालेला राज्याभिषेक सोहळा आपण जो म्हणतो, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा त्यानं नेमकं काय बदललं किंवा तिथपर्यंतचा प्रवास काय अजिबात साधा नव्हता. म्हणजे 350-400 वर्षाचा इतिहास जर आपण बघितला तर तेवढ्या वर्षांमध्ये एका हिंदू राजाचा राज्याभिषेक ना सगळ्या परकीय सत्ता आहे. So मग त्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? कसं आहे ना, ही कथा सुरू कशी होती की एक सरदार आहे, बर, त्यांचे हे पुत्र आहेत. बरोबर. मग ते जहागीरदार म्हणा किंवा तुम्ही जमीनदार म्हणा, ते त्यांचे पुत्र आहेत. बरोबर. त्यांच्या आईने एक स्वप्न बघितलं की गुलामीत न जगण्याचं, बरोबर. स्वातंत्र्यानं जगण्याचं. ते शहाजी राजेंनी त्याच्यात प्रयत्न केला आणि आई बापांनी आपल्या मुलाला ते स्वप्न दिलं आणि ते स्वप्न पूर्ण करत शिवाजी महाराज पुढे गेले. पण एखाद्या सिनेमात ट्विस्ट असतो तसा इथंही ट्विस्ट येस की आपले पुरंदराच्या तहवळी म्हणजे औरंगजेबानी राजा जयसिंग रामसिंग त्या मुलासहित ते सगळे आले आणि पुरंदरचा तह झाला, सगळं गेलं, पुन्हा शून्य. महाराजांचा सगळ्यात मोठा डाऊनफॉल होता असं म्हणलं काय हरकत नाही, कारण त्याच्याबद्दल कोणी जास्त बोलत नाही. लोक नुसतं लढाई जिंकले याच्याबद्दलच बोलत. थोडक्यात यशस्वी सगळेजण पाहतात पण डाऊनफॉल बद्दल कोण बोलत नाही. आणि त्यानंतर ते सगळं पुरंदरचा तह झालाय, महाराज आग्र्याला गेलेत, दरबारात उभं राहिलेत. दरबार कोणाचा आहे तर बादशाह, या हिंदुस्थानचा बादशाह बरोबर औरंगजेब, तो वरती तख्तावर बसलाय, खाली सगळा त्याचा दरबार आहे. त्यांनी माना खाली झुकवल्यात, तोंडावर हात ठेवून बोलतायत, काय बोलायचं कुजबूज सुद्धा नाही तिथं. तर म्हणजे एवढा सगळा त्या औरंगजेबाचं बरदास्त तिथं पाळलेले आणि त्यात महाराज उभे. आणि ज्यावेळा महाराजांना तिथल्या काही गोष्टी पटल्या नाही त्यावेळा महाराज ताटमानेने आणि ताटकन्याने आणि बाणेदारपणे त्या औरंगजेबाला उत्तर देतात. माझ्यासाठी हाच राज्याभिषेक. हो भारी. म्हणजे कसली थॉट प्रोसेस आहे. म्हणजे ते झालंय तिथं ठीक आहे, पण थोडक्यात तिथं मृत्यू होणार होता. तो स्वाभिमान म्हणजे राज्याभिषेकाचे असं म्हणजे एवढ्या सगळ्या डाऊनफॉल मध्ये ते शून्यावर उभे आहेत. बरोबर. हो. त्या शून्यावर असताना महाराज या हिंदुस्थानच्या बादशाहाला उत्तर देत आहेत. मग राजा कोण आहे तर महाराजच आहे, असं माझं मानणं आहे. नाही खरंच म्हणजे थॉट भाई सॅल्यूट आहे. आणि तिथून शिवाजी महाराजांनी आपलं 6 जूनला जो राज्याभिषेक रायगडावर झाला तो फक्त ऑफिशियल डिक्लेरेशन आहे आणि त्याच्यातून जगाला संदेश दिला की आम्ही आज आमची जनता, आपली रयत गुलामीत जगली, आता ते स्वातंत्र्याचा सूर्य पाहती आणि यापुढं महाराष्ट्र कुणाच्याही टाचेखाली दबला जाणार नाही. एवढा साधा मेसेज महाराजांनी तो रायगडवरचा राज्याभिषेक करून दिलाय. खतरनाक. म्हणजे मला थॉट प्रोसेस खूप आवडली. शून्यावर असताना महाराज तिथं बोलतात, म्हणजे लोक नुसतं ढाल तलवार इकडे पाहत असतात. आणि आता चला त्याला जोडून पुढचा प्रश्न पण विचारतो. ही खूप चांगली गोष्ट मला शिकायला भेटली आणि बऱ्याच वेळा मी जेव्हा ग्रुप घेऊन जातो तेव्हा मी सांगत असतो की तुमच्या क्षेत्रात तुम्ही जे काही करताय त्या हिशोबाने महाराजांना अभ्यासायला घ्या, तुम्हाला 100% काही ना काही प्रेरणा भेटणारच आहे. सो प्रश्न असा आहे की आता आपण महाराजांना पाहिले किंवा जे लोक पाहतात नुसतं ढाल तलवार आणि युद्ध, त्याच्या पलीकडे महाराज भरपूर काही आहेत. सो त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? असा एखादा वेगळा पैलू तुमच्या वाचनात आलाय, अभ्यासनात आलाय, अनुभवण्यात आलाय, त्याबद्दल कसं आहे की शिवाजी महाराजांचा ज्यावेळा आपण अभ्यास करतो, संदर्भ ग्रंथ बघतो, नवीन नवीन पत्र समोर येतात, त्यावेळी नवीन नवीन पैलू महाराजांच्या समोर येतात. महाराज राजा खूप चांगले होते हे काही सांगायची किंवा कुणी सांगायची गरज नाही, कारण त्याचे सगळे पुरावे आहेत आणि त्यांचे वेगवेगळे गुण आहेत. पण मी तुम्हाला घटना सांगतो, त्याकडे तुम्ही त्या दृष्टीने फक्त बघायचं. त्या दृष्टीने जर तुम्ही बघितलं ना तर त्यावेळी तो माणूस काय विचार करत असेल. येस. म्हणजे एक माणूस आहे छत्रपती शिवाजी महाराज, हे चमत्कार नाहीत. हे मला वाटतं महाराष्ट्राने किंवा भारताने समजून घ्यायला पाहिजे. आणि शिवाजी महाराज कुठल्या तरी देवाचा अवतार वगैरे, ते माणूसच होते.
पण त्यांनी जे कार्य केलंय ते देवाहून कमी नाही, कमी नाही. महाराष्ट्रासाठी बरोबर. किंवा या हिंदुस्थानसाठी, आपण म्हणूया की आपल्या मातृभूमीसाठी. हा, मातृभूमीसाठी. म्हणजे नर्मदेपासून ते रामेश्वरापर्यंत बरोबर. ही सगळी जी रयत आहे त्या सगळ्यांसाठी महाराजांनी काम केलं. तर महाराजांचा जो विषय होता की त्यांचा, आपण आत्ताची जी घटना बघितली की एक माणूस शून्यावर येतो. बरोबर. म्हणजे त्यांनी आयुष्यभर लढाया केल्या आणि मराठ्यांचा राजा होणं म्हणजे काय औरंगजेबासारखं एखाद्या महालात बसून ऐशोआराम करणं नाही. मराठ्यांचा राजा होणं म्हणजे घोड्यावर बसून अखंड रपेट करणं, रणांगणात उतरून तलवार चालवणं आणि आयुष्यभराचा संघर्ष पाठीशी बांधून चालणं म्हणजे मराठ्यांचा राजा होणं. तसा हा राजा मराठ्यांविषयीच्या या सगळ्या संघर्षात, या संघर्षाने सगळं मिळवतो आणि पुन्हा पुरंदरावरती महाराज या तह करतात आणि या तहामध्ये पुन्हा किल्ले द्यायला लागतात. महाराज पुन्हा शून्यावर येतात आणि आपण सगळी सामान्य माणसं आहे. असं आयुष्यात आपल्या बऱ्याच वेळा होतं. बरोबर. की आपली सुरुवात पहिल्यांदा शून्यात नव्हते, खूप संघर्ष करतो, पुन्हा आपण शून्यावर येतो आणि आपण त्यावेळेला डिप्रेशन मध्ये जातो आणि विचार करतो की आता नेमकं काय पुढं. बरोबर. पुढं काय, तर पुढं आग्रा बेट आहे. बर. आणि तिथंही या परिस्थितीतही तुमच्या स्वाभिमानाशी तडजोड झाली नाही पाहिजे. ओके. कारण ते तुमचं खरं धन आहे. बरोबर. आणि ती जी गोष्ट आहे ती मला फार प्रेरित करते महाराजांची, की तुम्ही, तुमच्याकडे खूप काय आहे, त्यावेळेला तुम्ही ज्यावेळेला स्वाभिमान वागायला जाता त्यावेळेला तो गर्व होतो. येस, हा होतं. त्याचं रूपांतर गर्वात होतं. पण ज्यावेळेला तुमच्याकडे काही नाही त्यावेळेला तुम्ही तुमच्यापेक्षाही मोठ्या माणसाला अशा बाणेदारपणे बोलू शकता, तो त्यावेळेला स्वाभिमान असतो. येस. ही गोष्ट माझ्यासाठी खूप जवळची आणि शिकण्यासारखी. आणि दुसरी एक गोष्ट आहे जी अफजल खानाच्या वधाच्या वेळची. आपल्या सगळ्यांना माहित आहे अफजल खानाचा वध इतक्या वेळा आपण ऐकलाय की अफजल खानाचा वध झाला, वाघनखाने त्याचा कोथळा काढला. ही गोष्ट काही साधी नाही, पण आपण अनेक वेळा ह्या गोष्टी ऐकल्या. पण त्याची दुसरी एक बाजू की महाराजांच्या त्या काळात की महाराजांसोबत एवढं आयुष्य घालवणाऱ्या सईबाई साहेब आजारी आहेत. येस, हा, बरोबर. आणि त्यांचा मृत्यू होतोय राजगडावरती त्याच काळात. ही एक बाजू जी पर्सनल लेवलला महाराजांना बघायची गोष्ट आहे, त्यांची गोष्ट आहे. कारण आपल्या आयुष्यातही आपण असंच बघतो ना की आपल्याला वेगवेगळ्या घटना कशा होत असतात आणि त्यावेळी महाराजांच्या किती जवळची व्यक्ती जाते, त्याचं दुःख केवढं मोठं असेल. पण महाराजांनी ते कवटाळत बसले नाही त्या दुःखाला, त्या दुःखात ते उभा राहिले. आणि त्यावेळीला म्हणजे मी आजही म्हणजे याच्यात एक कविता आहे, ओके, की ज्यावेळेला मी ते म्हणलेलं की त्याचा शेवट असा होता की ज्यावेळेला रायगड बोलवेल या महाराष्ट्राला राज्याभिषेकासाठी, त्यावेळेला मी असं लिहिलंय की ये राजगडा ये, औक्षणाला ये. ते म्हणणं म्हणजे सईबाई साहेबांची आठवण आहे. आणि म्हणून अफजल खानाच्या वधाच्या वेळी ही एक जी बाजू आहे महाराजांची, की जसं मी अजून एका ठिकाणी म्हटलंय की आपण अफजल खानाला फाडलेलं बघितलं, बरोबर, मग तुम्ही लक्षात काय ठेवलं की लक्षात की युद्ध रणातलं की मनातलं. बरोबर. मनात जे त्यांचे युद्ध चालू होतं की जे पर्सनल होतं, वैयक्तिक होतं, ज्याचं दुःख होतं, ते बाजूला सारून त्यांनी केलं. आणि त्याच वेळी दुसरी गोष्ट आहे की सगळे सोडून चाललेत, कोणच नाहीये. आणि कान्होजी जे बरेच सरदार पण महाराजांना सोडून गेले होते त्याच काळामध्ये. आणि कान्होजी जे पण चाललेत सोडून जायच्या याच्यात महाराज त्यांच्याशी बोलतात, तुम्ही जा, तुम्ही का थांबताय. महाराज असं म्हणाले, सोडून नव्हते चालले, महाराजांना भेटायला आले होते आणि महाराज असं म्हणाले. आणि भेटायला आल्यावर महाराजांनी असं म्हटल्यावर ते म्हणले का, हे ठेवले तुळशीपत्र घरादारावरी आणि हे सोडले पाणी वतनावरी. म्हणजे अशी माणसं त्यांच्या जवळ आहेत. म्हणजे महाराजांनी सलगी कशी केली, लोक एवढी का तयार झाली, हा जो गुण आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासारखे. फक्त रणातलं युद्ध लक्षात ठेवण्यापेक्षा माणूस म्हणून महाराजांच्या मनातलं युद्ध आणि मनातल्या गोष्टी आपण, तसं महाराजांच्या मनातलं कुणाला काही सापडणं नाही, पण आपण शिकण्याचा प्रयत्न करू. म्हणजे मला वाटतं महाराजांना माणूस म्हणून आधी तुम्ही बघायला शिकलं, माणूस म्हणून बघितलं, त्याच्यानंतर तुम्हाला ह्या त्यांच्या भावनिक बाकीच्या गोष्टी हळूहळू समजायला लागतील. सो ह्या एका प्रश्नात तुम्ही खूप छान बाकीच्या गोष्टी मला सांगितल्यात. तर आता पुढे मला तुम्हाला असं विचारायचंय की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त इन्स्पायर कोणी केलं. म्हणजे आता ह्या पुस्तक जेव्हा मी वाचायला घेतलं, याच्या दुसऱ्याच पानावर तुम्ही असं लिहिलंय की
हिमतीने जगायला आणि लढायला आणि भिडायला शिकवणाऱ्या वडिलांस म्हणजे बरेच लोक वेगवेगळ्या व्यक्तींना पुस्तकं आपली समर्पित करत असतात. तुम्ही हे वडिलांना केलं आणि तुमच्या माझ्या का प्रत्येकाच्या आयुष्यात आईबाप ही खूप छान गोष्ट असते किंवा आपण काय म्हणूया म्हणजे मी पर्सनली असं म्हणतो की तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे आई बाबा तुमचे 2-4 मित्र आणि एखादी 2 जवळची माणसं असतील ती सोडून तुमचं कोणालाच काही घेणं देणं नसतं हो. सिरियसली. सो मग तुम्हाला इन्स्पायर करणारी कोण माणसं आहे किंवा त्या वडिलांबद्दल काय सांगाल ज्यांना तुम्ही हे पुस्तक समर्पित केलं? खरंच ही गोष्ट आहे की शिवाजी महाराज ही तर इन्स्पिरेशन सगळ्यांसाठी Yes, आहे. हा. तसंच माझं इन्स्पिरेशन दुसरं इन्स्पिरेशन माझे वडील आहे. बरं. ते फक्त वडील आहेत म्हणून नाही, हा. तर त्यांनी स्वतः 30 वर्ष भारतीय सैन्यात काम केले अरे वा, आणि ऑर्डिनरी कॅप्टन पदावरून ते रिटायर्ड झाले. भारी आणि भारी. त्यांनी जी काही युद्ध बघितली, हम्म, सीमारेषेवर उभा राहून त्यांनी जो काही संघर्ष बघितला, हम्म. त्यांच्या जगण्याची जी लढाई होती, वा. त्या लढाईतनं आम्हाला त्यांनी, कारण हम्म. संस्कार कोण असा बसून देत नाही, नाही देत. आपल्याला त्या हम्म. कथांमधून त्यांच्या बरोबर. एक्सपिरियन्स मधनं हम्म, त्यातनं समजत जातो. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की हा माणूस कसा उभा राहील वा. हम्म. आणि त्याच्यातनं मला प्रेरणा मिळाली. आणि मी आजही शिकत हम्म. राहतो त्या गोष्टींमुळे. आणि तो एक सॉफ्ट कॉर्नर आहे माझा. ते हम्म. अतिशय स्ट्रिक्ट आहेत, शिस्तप्रिय माणूस आहे, पण ओके, हा. तो एक माझा विकनेस म्हणू शकता की हा. एक सॉफ्ट कॉर्नर आहे. हम्म. म्हणजे मध्ये मी एक गोष्ट लिहिलेली होती की हम्म. आभाळाला टेकलेला मुलगा टाचा उंच करून हम्म. जेव्हा वरती बघू लागतो हम्म. तेव्हा त्याची नजर हम्म. फक्त बापाच्या पावलापर्यंतच पोचते. आयुष्यभर. तशी ही माझी गोष्ट आहे. आणि हा. त्यानंतर एक घटना अशी घडली की मी शाळेत होतो हम्म. आणि कोळी गीतावर डान्स त्यावेळेला बसवलेला होता. बरं, हा. ओके. आणि त्यांना Gathering कळलं. वगैरे होतं आजचं गॅदरिंग, तसं? हा, तसं स्नेह बघा. संमेलन जे मराठी शाळेत होतं तसं. हा, हा. आणि त्या याच्यात एक डान्स बसवला होता कोळी गीताचा. हम्म. तर आमचे वडील शाळेत आले हम्म. की असलं नाचाबिचायचं काही पोराला शिकवू नका. अरे बापरे. तर त्यांना काय मग त्यांनी शिक्षकांनी विचारलं मग काय शाळेतली पोरं काय करणार, हा. काहीतरी मर्दाचं चांगलं शिकवा. हा. तर म्हणले काय शिकवतो, एखादा पोवाडा बिवाडा बघा म्हणले. हा. आणि त्यावेळेला मी हा. मी बहुतेक 4थीला काहीतरी होतो. हा. आणि त्यावेळेला हा. मी ते पहिल्यांदा मर्दाचं गाणं पोवाडा म्हणलो. तो आयुष्यभर. पोवाडा होता तानाजी मालुसरेंचा. वा. आणि तिथून सुरुवात झाली. ते आजपर्यंत मी हम्म. महाराजांचंच गुणगान गातोय. भारी भारी. म्हणजे ती तिथून सुरुवात आहे. तिथून कुठेतरी प्रेरणा होती हा. म्हणायचं की बाबा हे इथपर्यंत एवढं मोठं घडलंय. हा. चांगलंय म्हणजे छान. तर आता एवढं छान पुस्तक तुम्ही लिहिलंय त्याच्याबद्दल आपण थोडस म्हणजे मला आता पर्सनली बोलायचंय की आता तुम्ही IT सेक्टरमध्ये जॉब करता. माझे IT सेक्टरमध्ये खूप मित्र आहेत आणि त्यांच्या तोंडात काय मी वाक्य असतं, लय काम आहे, लय बिझी आहे, लय डिप्रेशन मध्ये ह्यावे त्यावे असं काय काय त्यांचं असतं. वेळ नाहीये असं तर त्यांचं कायम तोंडात असतं. फिरायला चल नाही मला टाइम नाही असं असतं. सो एवढ्या सगळ्या तुमच्या त्या बिझी शेड्यूल किंवा आता तुमचं काय काम चालू असेल नेहमी म्हणजे जे तुम्ही जॉब करता त्याच्यातनं वेळ काढून फिरणं, त्यासोबत इतिहास वाचणं, त्या गोष्टी समजून घेणं आणि परत ते अशा कवितांच्या स्वरूपात लिहिणं, हे सगळं आपण काय म्हणू स्वतःची हॉबी किंवा स्वतःची आवड कशी जपली तुम्ही, कसं केलं हे? कसं आहे की मी आता 10-11 वर्ष IT मध्ये काम करतोय ऍज अ आर्किटेक्ट म्हणून. तर काम आहे ही गोष्ट खरी, बरोबर. हा. सगळ्यांचं शेड्यूल बिझी आहे हेही खरं आहे. आणि स्ट्रॅटेजिकली किंवा सगळ्या बाजूंना मेंदू बिझी आहे हेही खरं आहे. बरं. म्हणजे तुमचे जे मित्र म्हणतात ते काही चुकीचं नाही. चुकीचं नाही म्हणजे चुकीचं तुम्ही नाही. त्यांची बाजू घेताय. हा. ओके. नाही, बाजू नाही, ती आमचीच बाजू आहे. आमचीच बाजू. ओके. हा. पण जसं आहे की एवढं सगळं झाल्यानंतर एक 5 दिवस आपण त्याच्यात घालवतो. बरोबर. जर आपण स्वतःला काही वेळ नाही दिला येस. तर तुम्हाला मंडेला पुन्हा काम करण्याची ताकद नाही येणार. ओके. म्हणून कुठेतरी विकेंडला किंवा जेव्हा टाइम मिळतो त्यावेळेला इतिहास हा माझ्या आवडीचा विषय. प्रत्येकाची आवड निवड वेगळी, बरोबर. प्रत्येकाची गोष्ट वेगळी. तर मी तो वेळ काढतो. मला थोडंसं रिसर्च मध्ये इंटरेस्ट आहे. ओके. तर मग मी इतिहास वाचतो, त्यातले संदर्भ वाचतो आणि त्या गोष्टी शोधायचा प्रयत्न करतो. पण मूळ स्वभाव हा एका लेखकाचा आणि एका कविता असल्यामुळे मला ते शब्दात उतरवता येतं. तर मग मी ते उतरवण्याचा प्रयत्न करतो. पण या सगळ्यात बॅलन्स करताना तुमच्या आजूबाजूलाही लोक तशीच पाहिजेत. बरोबर. आणि पु ल देशपांडे एका ठिकाणी म्हणले ती कला एक असेल तुमच्याकडे तर जगायचं काय हे कळतं. अच्छा. म्हणजे नोकरी जगायचं साधन आहे, तुमचं पोट भरायचं. बरोबर. पण तुम्ही जगलं का पाहिजे, जिवंत का आहे तुम्ही, तर त्यासाठी कला पाहिजे. प्रत्येकाने कला असू दे, कोणती कला असू दे, त्यासाठी वेळ दिला पाहिजे. त्याच्यासोबत समजा की आता कसं होतं की लग्न झालं की बऱ्याच गोष्टी बदलतात, दोघांच्या आवडी निवडी आणि या सगळ्यांवर गोष्टी येतात. त्यामुळं आणखी लोक बिझी होतात
आणि त्याच्यात मग घरची कामं आणि ह्या सगळ्यात पण हे विषय होत नाही. हम्म. पण माझं मी लकी याच्यासाठी आहे की हं. माझी जी बायको आहे हम्म. ती तेवढीच मला सपोर्ट करते या अरे वा. गोष्टीत, हा. की तू जे हे करतोय तेवढ्या टाइम मध्ये मला कोणच मग विचारत नाही, अच्छा. की मग बायकोही तेवढा सपोर्ट. म्हणजे माझा पहिला वाचक हम्म. ही माझी बायको आहे, ओके. की म्हणजे भारी कुठलीही आहे. गोष्ट बाहेर येते ती फिल्टर होऊन बाहेर येते. बाहेर आहे. Yes. आणि डबल फिल्टर लागतो हा आपल्या डबल स्वतः- फिल्टर. हा वहिनी पण वाचतात. हो, ओके. ते वाचक चांगलं असल्यामुळं हम्म. मला लिहिता पण माझं लेखन ऍज अ चांगलं बाहेर जातं. ओके. तर ह्या गोष्टी होत असतात. म्हणजे हम्म. ऍज अ पार्टनर जेव्हा लग्न करतो हम्म. तेव्हा एकमेकांच्या कलेला प्रोत्साहन ओके. देऊन हम्म. आणि खरंच याला जर गती आहे एखाद्या हम्म. गोष्टीला तर त्याला अजून मोटिवेट करून पुढे कसं घेऊन जाता येईल ओके. ह्या गोष्टी होतात. हम्म. आणि ह्या अशा व्हायला पाहिजेत. कारण Yes. आपण 5 दिवस जगल्यानंतर हम्म. सोमवारी पुन्हा जर काम करायचं असेल हा. तर त्या हिमतीनं उभा राहायला बरोबर. आपण ते पेट्रोल किंवा एक डिझेल काय जे काय म्हणतो जे आपण काय तसं इंधन इंधन आपण पाहिजे. भरलं पाहिजे हम्म. आणि तसं आपण पुढे गेलं पाहिजे. नाहीतरी खूप अवघड होईल, आपल्याला ओके. खूप लांब जायचंय. बरोबर. म्हणजे नुसतं पैशासाठी जगायचं नाही, नाही. आपली आवड पण आपल्याला त्याच्यात जपता आली पाहिजे. आणि अजून कसं आहे की माझे अजून मित्र आहे, हम्म. काही मित्र की हम्म. ते काय करतात की त्यांना जर माझं कुठं काही लिखाण दिसलं नाही हा. तर कुठून तरी फोन करतील. हा. असे अनेक मित्र आहेत की हा. समजा की प्रमोद पवार आहे, बर. की ते फोन करणार की ही गोष्ट अशा अशा पद्धतीनं लिहिली पाहिजे, हम्म. मग ती लिहा. किंवा आमचे दुसरे मित्र आहेत हम्म. हर्षा पवळे म्हणून, काय ते मला 1 महिन्याने 3 महिन्याने असे फोन करणार हा. आणि मध्येच सांगणार ह्या विषयाचं लिखाण राहिलंय अजून, ओके. ते लिहायचं आहे. त्यांची तर अनेक पुस्तकं माझ्याकडे पडून आहेत. हा. हा. तो माणूस जवळजवळ 5 वर्ष झाली माझ्याकडे अनेक पुस्तकं त्यांची पडून आहेत. ओके. ओके, तसंही मी पुस्तकं परत देत नाही, हम्म. पण मी त्याला खुली ऑफर दिलेली की तू माझ्या लायब्ररीत ये, तुला जेवढी पुस्तक पाहिजे घेऊन दे. तो घेऊन जा. अजूनही आलेला नाही, पण तो माणूस माझ्याशी एवढा जोडला गेलाय की ओके. माझं लिखाण हम्म. त्याला जास्त माहिती आणि तो मला फोन करून विचारतो. असे असे अनेक मित्र आहेत. हम्म. मग आपले किताबवालाचे सिद्धार्थ आहे ओके. हा. आणि असे अनेक माझे जवळचे मित्र पण आहेत की ओके. हे सगळे काही ना Motivation काही. देत राहतात. आता मध्ये बराच वेळ झाला हे पुस्तक लिहून झालं हम्म. आणि माझा एक मित्र माझ्या घरी आला हम्म. आणि त्याला मी पुस्तक दिलं हम्म. की बघ कसं झाले काय झाले. बर. त्याच्याकडं त्यांनी माहित होतं त्याला. हम्म. मग त्याने काय नाही खिशाचा पायलट पेन काढला हम्म. आणि त्याने मला दिलं. बर. तर म्हटलं अरे का, म्हटलं पुढचं पुस्तक लिहा. लिहा. म्हणजे ही प्रत्येक मित्र असं काही ना काहीतरी पाहिजे. देतो आणि सोबत बायको, या सगळ्यांमुळे होत राहतात त्या गोष्टी. नाही म्हणजे खरंच खूप बरं आहे. म्हणजे मित्र असे असावे की बाबा मी एक मागं वाक्य लिहिलं होतं, असं वाक्य लिहित असतो. तुम्ही तुमच्या वॉलला पण छान आहे, पण मी असं वॉलला नाही टाकत, मी फक्त स्टोरी पुरतं टाकतो. तर की मित्र मंदिरात किंवा किल्ल्यांवर नेणारा असावा. म्हणजे बाबा थोडक्यात मला सांगायचं होतं की तुम्हाला प्रेरणा देणारा किंवा पुढे चालत राहा असं सांगणारा मित्र असावा. बरेच मित्र असे असतात की तुम्हाला सिगरेटच्या टपरीवर घेऊन जातात, पण तसे नसावेत, तर असे असावेत. So, तुमच्याकडे एवढा छान मित्र परिवार आहे आणि त्याच्यातून हे घडत राहतं, हे खूप. आणि तुमच्या घरी तशी माणसं असणं गरजेचं. येस, हा ते पण महत्त्वाचं. म्हणजे तुम्ही वहिनीबद्दल हो. सांगितलं. आणि माझा भाऊ आहे हा. की तोही कम्प्युटर इंजिनियर आहे, अरे वा. मीही हा. कम्प्युटर इंजिनियर आहे. हम्म. म्हणजे याच्यातनं पैसा मिळू शकतो हे त्यालाही माहिती माहिती होतं. आहे. हा, हा. पण त्यांनी माझ्या लिखाणाकडे दुर्लक्ष किंवा हे नाही, हम्म. तेही तू कर, तुला ओके. आवड आहे तेही कर, अरे वा. सगळं कर. हम्म. एकदा पैसा लागेल तर त्याच्यात हम्म. तुम्हाला अजून चांगली गती येऊ शकते. 100% म्हणजे नवीन नवीन गोष्टी करता येतात, फक्त आपला सोबत सपोर्ट असणारी माणसं असली हो. पाहिजे. आजूबाजूला माझ्या वातावरण तसं असल्यामुळं नाही, चांगलं आहे ना. मग तेच सांगतो की बाबा, आणि ते मला वाटतं बनवण्यात आपला स्वतःचा सुद्धा काही वाटा असतो. कारण तुम्ही जसं वागता, बोलता, राहता त्यावर पण बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात. म्हणजे एखादा माणूस काही उगाच तुमच्या जवळ येत नाही, किंवा आता मी तुम्हाला दादा म्हणतो, मला खूप छान बॉन्डिंग वाटतं. म्हणजे विचारानं माणूस जर चांगला असेल तर माणसं तुमच्याशी जोडली जातात आणि तुमच्या जवळ ती राहतात. असो, आता हे पुस्तक जे आहे ते पुस्तक बरेच लोक विकत घेत असतील. हा पॉडकास्ट घेतल्यानंतर बाकीच्या लोकांना पण जर विकत घ्यायचं असेल तर त्यांना ते कुठे अवेलेबल होऊ शकतं किंवा फास्ट कुठे भेटू शकतं? ओके, तर पहिली गोष्ट हे पुस्तक निर्मितीत ज्यांनी सगळ्यात मोलाचा वाटा उचलला ते शरद तांदळे सर. त्यांचं न्यू इरा पब्लिकेशन. तर त्या न्यू इरा पब्लिकेशन मध्ये आपलं हे पुस्तक भेटू शकतं. आणि शरद तांदळे सर असे अनेक नव्या लेखकांना संधी देत आहेत. ओके. आणि माझ्यासारख्या लेखकाबरोबर ते प्रेम करत आहेत आणि तेही प्रेरणा देत आहेत. त्यामुळे ती गोष्ट न्यू इराकडं हे पुस्तक अवेलेबल आहेच. त्यानंतर किताबवाला हे बुक स्टोअर आहे, ते आपले मित्र आहेत सिद्धार्थ सेलर. त्यांच्याशी तुम्ही कधीही त्यांना मेसेज करा, कॉल करा, तुमच्याशी संपर्क साधा, तुम्हाला ते पुस्तक इझिली अवेलेबल करून देऊ शकतात. आणि ते सगळेच ऐतिहासिक
ओके. संदर्भ आणि ऐतिहासिक पुस्तकं बाकी सुद्धा विकतात भेटतात. सगळ्या प्रकारची. आणि हे सह्याद्रींची तर ते आपलं हक्काचं बुक स्टॉल आहे ज्याच्यात तुम्ही हे भेटणार. ओके. आणि इतरही तुम्हाला काही सगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत का? म्हणजे आता ही गोष्ट मला खूप आवडते, कारण मी जेव्हा पुस्तक घ्यायची असते तेव्हा मोस्टली दुकानात जातो, ती एक वेगळी फिलिंग असते आणि तिथं जाऊन घेतो. पण प्रत्येकाला ते शक्य होत नाही, स्वतः जाऊन घेणं शक्य होत नाही. सो ऑनलाईन आहे का असं फ्लिपकार्ट? हो, ऑनलाईन अमेझॉन, फ्लिपकार्टला हे ओके. पुस्तक आहे. आणि न्यू इराची स्वतःची वेबसाईटही आहे ओके. जिथं ऑनलाईन तुम्ही ते पुस्तक खरेदी करू शकता. ओके, ठीक आहे. मग मला तिन्ही ह्या लिंक्स द्या, आपण त्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकूया. हो. जेव्हा आपला जो पाहणारा वर्ग आहे त्यांना जर घ्यायचं असेल तर ते डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवरनं घेऊ शकते. हो. तर आता पुढचा प्रश्न माझा असा आहे की सह्याद्रींशी का वाचावं, किंवा आता ज्यांनी कोणी घेतला असेल, त्यांनी वाचला असेल, त्यांनी दिलेला एखादा भन्नाट असा काय अभिप्राय आहे का? हो, खूप चांगले अभिप्राय आले आणि मला Yes, ते त्यातले खूप एकदम चांगलं छान वाटलं काही सांगा. की सगळ्यात चांगला अनुभव की मी दिग्दर्शक भाऊराव कराडे यांना मध्ये भेटलो. तर त्यांनी ते खूप अगोदरपासून माझं लिखाण बघतात. बरं. आणि त्यांनी मला एकदा म्हटलं की तुझ्यासारख्या लेखकाची इंडस्ट्रीला गरज आहे. बरं. ते एक चांगली गोष्ट मला वाटलेली. हां, हां, आणि अशी अनेक लोक आहेत जी पाठीवर थाप मारतात. हां. त्यातले भाऊराव कराडे एक आहेत की जे हां. खुल्या मनानं तुम्हाला दाद देणार. भारी. आणि तुमच्या आजूबाजूला जर पोटात न दुखणारी माणसं असतील तर तुम्ही खूप ओके. आणखी पुढे जायला मदत होते. हां, हां, हां. आणि दुसरा अनुभव होता की दिव्यम नावाचा एक मुलगा आहे. तो 5-6 वर्षाचाच आहे. बरं. तर त्यांनी माझ्या 2 कविता मला रेकॉर्ड करून पाठवलेल्या व्हिडिओ. त्या त्या बघितल्यावर मला फार भारी वाटलं. म्हणजे कसं आहे की एखादं पुस्तक येतं, तुमच्या कविता येतात किंवा कुठलं पुस्तक, ते खरंच मुलाच्या हातात देण्या इतपत त्या पात्रतेचं ते पुस्तक आहे का, किंवा त्यातला कंटेंट तसा आहे का. मला समाधान काय वाटलं की मी तर खूप म्हणजे प्रगल्भ विचारांचे किंवा वयस्कर लोक किंवा यंग लोक हे सगळं वाचतील आणि त्यांना याच्यातनं जो मेसेज भेटायचा तो भेटेल. पण लहान मुलांना म्हणायला त्यांची आई, त्यांचे वडील हे पुस्तक जर वापरत असतील तर लेखकाचं समाधान कशाचं. आणि याच्यातनं फार मला हे 2 अनुभव फार चांगले वाटले. भारी. म्हणजे लहान मुलाला सुद्धा ते भारी वाटणं म्हणजे खतरनाक. ओके. आता अभिप्राय तर एवढे छान आलेत, पण मला आता मी खूप इतिहास वाचतो, फिरतो आणि बरेच पुस्तकं मी वाचले. सह्याद्रींशी हे नाव मला कुठल्या याच्यात दिसलं नाही. सो हे नाव कुठून आलं, किंवा त्या नावाची काय निर्मिती आहे बाबा, किंवा त्याची काय गोष्ट आहे? कारण मला ते कुठे दिसलं का नाही कुठे असं, कारण मला नवीनच शब्द वाटतो. हो, खरंय तुमचं. म्हणजे त्याचा मिनिंग पण असा. हा शब्द नवीनच मी आणला. ओके. हा कुठेही अगोदर तुम्हाला वाचायला नाही भेटणार, म्हणजे मला तर नाही भेटला. तर हा त्याच्या निर्मितीमागचं कारण असं होतं की जेव्हा मी पुस्तक लिहिलं किंवा ह्या सगळ्या कविता एकत्र केल्याने पुस्तकाचा विचार झाला, तर त्याचं नाव काय असू शकतं. अच्छा. मग माझा मेसेज क्लिअर होता की हे पुस्तक कशासाठी काय आणि कुणाचं पुस्तक आहे हे माझ्यासाठी क्लिअर असल्यामुळं माझ्या लक्षात आलं की आपण असं टायटल शोधू. मग विचार करत असताना सह्याद्री हा शब्द माझ्यासाठी फिक्स होता की सह्याद्री तर येणारच आपल्या नावात, कारण हे सह्याद्रीच आहे सगळं. पण पुढं काय, तर मग मी त्याच्यात चेक करत होतो काय शब्द येऊ शकतो. मग मी असं फिरताना असं वाटलं की जिन्नस हा शब्द वापरता येईल काय. मग त्याच्यानंतर जिन्शी हा शब्द वापरता येईल असं लक्षात आलं. तर हे जिन्शीचा अर्थ काय, तर जिन्नस पासून जिन्शी शब्द आणलाय. तर जिन्नस म्हणजे काय, आता आपण पुण्यात बघतो की बोर्ड लागलेले असतात छोटे छोटे की इथं दुधाचे सगळे जिन्नस मिळतील. मग दुधाचे जिन्नस म्हणजे काय, दही, ताक, तूप, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या दुधाच्या DNA मधनं थोडक्यात आलेल्या गोष्टी. मग हा मला जास्त जवळचा शब्द वाटला की मग आम्ही कोण. तर आम्ही कुठल्या DNA मधनं आहे, तर सह्याद्रीच्या. मग सह्याद्री जी आहे आपण आजही म्हणतो ती जिवंत आहे आणि त्याच्या दगडधोंड्यावर आमच्या पूर्वजांचे, वंशजांचे, म्हणजे पूर्वजांचे रक्त पडले, तर त्या रक्ताचे आम्ही वंशज आहे. म्हणून सह्याद्रीच्या रक्ताचे वंशज. खतरनाक. म्हणजे शब्द नवीन आहे पण त्याचा अर्थ मला खूप आवडला. तर आता हे जे तुम्ही एवढं छान लिहिलंय, तर आता तुम्ही नेहमीच लिहिता, तुम्ही पहिली कविता पण मला सुरुवातीलाच आपण ऐकली. तर असं कधी झालंय का तुम्ही ही एखादी गोष्ट लिहिली आहे ती दुसऱ्या कोणीतरी वापरली आणि तुम्हाला न विचारता वापरली आणि साधं त्याचं क्रेडिट सुद्धा तुम्हाला दिलं नाही, गोष्ट किंवा जे काय लिखाण होतं ते बाबा महत्वाचं होतं, असं कधी झालंय का? त्याच्याबद्दल काय अनुभव काय? हो, असं अनेक वेळा होतं.
म्हणजे माझ्या बाबतीत तर अनेक वेळा होतं. बरं. म्हणजे जसं की आपण सुरुवातीला जी कविता बघितली, हां. ऐकली, हां. ती कविता अनेक ठिकाणी त्यावेळेला वापरली गेली. सोशल बरं. मीडियावर तर होतेच, हां. पण महाराष्ट्रात त्या शिवजयंतीला महाराष्ट्रभर बोर्ड होते हं. त्या कवितेचे. भारी, भारी. मग त्यानंतर ती आजही कविता, आजही हं. महाराष्ट्र दिन, शिवजयंती हां, अ, सगळी. किंवा मराठी भाषा दिन, हं. या दिवशी ती कविता हं. बाहेर येते पुन्हा. म्हणजे लोकांच्या भावना व्यक्त करायला ती कविता येते. हं. ती येतेच. हं. पण कुठंही नाव नसतं. हां, म्हणजे मी तुम्हाला मला वाटतं सुरुवातीला बोललो सुद्धा, की मी ही कुठेतरी ऐकल्यासारखी वाटते, पण त्याचे लेखक माहिती नसतात. अनेक लोकांना असंच होतं, की हां. ही कविता सगळ्यांना माहिती आहे. हां. आता महाराष्ट्रात सगळ्यांना कविता माहिती आहे. हो. पण ती लिहिली कोणी हे माहिती नाही. हे माहिती. पण यापेक्षा मला जास्त दुःख झालं, हं. की ज्यावेळेला ती स्वराज्य रक्षक संभाजी हां, ही बरोबर. मालिका ज्यावेळेला मला आली, त्याच्यावरच यायचं होतं. हां. त्याच्यामध्ये पण मी ऐकली. मग हो. त्याच्यात तुमचं काय नाव वगैरे कुठं काय आलं नाही. हे नाही असं त्यावेळेला ती कविता वापरली, पण हं. त्यांनी नाव वगैरे हं. क्रेडिट वगैरे कुठं दिलं नाही. मग तुम्ही चौकशी केली नाही, की हो, असं न त्याचे विचारता का नाही वापरली वगैरे? मेसेज केले होते मी. हां. पण त्याचं असं काही समाधानकारक हे नाही झालं उत्तर. काय मग रिप्लाय मी काय होता विषय त्यांचा? सोडून दिला. अच्छा. पण माझ्यासाठी जी हं. हिमालयासारखी वाटणारी माणसं होती, ती ओके. क्षणात विरघळून गेली. अच्छा. हां, हां, हां. मग मला असं वाटतं, की हं, शेवटी हं. असं आहे. मी ओके. असा विचार करतो, की मोर आहे. मोर नाचत राहणार, त्याची बरोबर. पिसं पडणार. सगळे पिसं उचलून घेणार. बरोबर. पण पुन्हा पिसारा मोराचा बघायला यायचं असेल, तर मोराकडेच यायला लागेल. बरोबर. पुन्हा पीस नाही भेटणार तुम्हाला. ते आहे. असं. ठीक आहे. असं येत असतात असे काय अनुभव. पण याची दुसरी बाजू अशी वाटत नाही का, की म्हणजे आता जसं तुम्ही म्हणालात, की प्रमोद दादा आहेत. प्रमोद दादांनी रायगडावर तिथं भले त्यांनी तुमचं नाव घेऊन केली असेल किंवा तुमचं लिखाण हे सगळ्यांना माहिती किंवा मी त्यांचे अनेक व्हिडिओ पाहिले ते सांगत असतात, की आमचे मित्र आहेत निरंकुश तसे ते सादर करतात. सो ते शब्द तिथं त्यांनी सादर केले किंवा ते लोकांपर्यंत पोहोचले. हेच तुमचं भाग्य आहे असं तुमच्या बोलण्यातनं सुद्धा आलं. हं. सो तुम्हाला दुसऱ्या बाजूला त्या गोष्टीचा आनंद आहे का, की बाबा चला माझं नाव नाहीये, पण माझ्या शब्दांच्या रूपानं महाराज लोकांच्या मनामध्ये कुठेतरी जिवंत आहेत. तर त्याचा आनंद होतो किंवा ठीक आहे खंत असणं हो, गोष्ट हो. आहे. म्हणजे 2 गोष्टी आहेत त्याच्यात, हं. की पहिली गोष्ट की सुरुवातीला की हं. मी जे लिहित होतो, ते असं सगळ्यांना आपली भावना वाटायची. बरं. ते स्वतःचं नाव टाकून किंवा न टाकता ते वापरायचे. हां. त्याच्यात काही हरकत नव्हती. मग त्याची जेव्हा बाळासाहेब गेले हां. किंवा सचिन तेंडुलकर रिटायर झाला, अशा जेव्हा मोठ्या घटना जेव्हा महाराष्ट्रात घडल्या, हं. त्यावेळेला मी लिहिलं. हं. ते इतकं फेमस व्हायचं, पेपरला यायचं, माझं अरे नाव वाह! यायचं नाही. त्यानंतर ही कवितेची घटना झाली. हं. सगळ्या अशा घटना होत असतात. हं. मला आनंद याचा होतो, की आपण चेक करायला जातो, की मी बरं लिहितो का चांगलं लिहितो, कसं लिहितो, त्याचीही पावती आहे, येस. की मी चांगलं लिहितो. आणि हा अहंकार नाही, ही तुम्ही दिलेली पावती आहे, की हे बरोबर. तुम्हाला तुमचं वाटतंय तुमचं वाटतं आणि तर- त्याच्यातून ती मिळते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, की ज्यावेळेला मी हे दगड झालो तर सह्याद्री चौधरी हां. या कवितेविषयी ज्यावेळेला मी मेसेज करून चेक करत होतो, हां. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या रिलेटेड लोकांशी, हां. त्यावेळेला मी जे कन्व्हर्सेशन एंड केलंय, हं, हं. ते याच्यावर आहे, की हं. असो तुम्ही चांगल्याच कामासाठी ही कविता वापरली, अच्छा. की संभाजी महाराजांच्या लहान संभाजी महाराजांच्या तोंडी ती कविता दिली हं, हं. आणि ती कविता हं. तुम्हाला त्या घटनेसाठी वापरता आली. हं. मला त्याचा आनंदच आहे. आनंद आहे. म्हणजे अर्थात महाराजांप्रती ते गेलंय त्याचा एक आनंद आहे, पण एक खंत असते की बाबा आपण लिहिलेलं आहे असं. ठीक आहे. तर आता एवढं सगळं काय लिहिलंय हे इतिहासावर लिहिलंय. सो इतिहास वाचल्याशिवाय तर हे काय एवढं मनाला भेटणार येणार नाही. हं. सो महाराजांविषयी तुम्ही वाचलेली जी काय ग्रंथ आहेत बाबा तुम्हाला आवडलेले ग्रंथ आहेत आणि काही यांनी पण म्हणजे ज्यांना वाचायचे असे काही ग्रंथ सांगा की जे तुम्हाला पण आवडलेत किंवा प्रत्येकानं वाचावे म्हणा किंवा लोकांनी वाचावेत अभ्यासायला घ्यावेत असं. की हल्ली किंवा अनेकदा काय होतं ना, की इतिहास हा वृक्षविषयी वाटतो. बरोबर. त्यामुळं काय होतं, की हं. मी सांगतोय हं. किंवा कुणीही सांगतोय, बरोबर. तो सांगतोय तोच खरा इतिहास धरून अच्छा. त्यांनी जे ऐकलंय ते तसे चालत असतात. हं, हं, हं. ज्यांना वाचायला येतं, हं. किमान त्यांनी ओरिजिनल गोष्टी जाऊन वाचल्या पाहिजेत. त्यांनी ओके. संदर्भ ग्रंथ वाचले हं. पाहिजेत. हं. तसं जसं मी सुरुवात केली, की माझ्या मनात एवढंच होतं, हं. की मी एवढे लोक सांगतायत, यांचं हं. मी ऐकण्यापेक्षा मला वाचता येतं ना, बरोबर. मी जाऊन बघतो. येस. आणि ते संदर्भ ग्रंथ इतके इझिली अवेलेबल होतात आपल्याला, हं, हं. की ते आपण वाचले पाहिजेत. मग शिवभारत असेल, बरोबर. ओके. सभासद बखर हं. असेल, हं. जयदे शकावली असेल, हं. म्हैकावतीची बखर असेल, ओके. अशा अनेक गोष्टी. जसं की मी मगाशी सांगितलं, की मी पन्हाळगड आणि विशाळगडसाठी ओके. परनाल पर्वत गहनाक्यांपासून येस. हां. ते मुगो गळवणीची पुस्तकं, हं, अशी हं. अनेक संदर्भ पुस्तकं वाचली. हां. त्यानंतर मेंदळे यांचं, ओके. त्यानंतर आपले बाबासाहेब पुरंदरेचे असतील, येस. त्याच्यानंतर अनेक ज्यांनी हं. महाराजांवर लिहिलं ती हं. अनेक पुस्तकं वाचली. अलीकडं आमच्या केतनपुरीनी जे मराठा पाचशा पुस्तक लिहिलं, तिथपर्यंत अभिषेक कुंभार
स्वारी बसरूर म्हणून त्यांनी पुस्तक लिहिलं. Okay. अशी अनेक पुस्तकं बाजारात येत आहेत आणि चांगले लिहित आहेत, ते बरं. वाचले पाहिजेत. Yes. आणि स्वतः आपण डोळसपणे बघून ह्या गोष्टी आपण बघितलं पाहिजे की आपल्या नजरेत शिवाजी Okay. महाराज काय होते. येस, 100%. हा, फक्त आता मला याच्यात एक हे वाटतं, आता तो तुमचा माझा वेगळा दृष्टिकोन असू शकतो. तुम्ही जी सुरुवातीला जी सगळी सांगितली, शिवभारत, सभासद बखर, माहिकावतीची बखर, मला वाटतं ही सगळी ऐतिहासिक साधनं आहेत. हो. जर सर्व म्हणजे ठीक आहे, जो अभ्यासक आहे त्याच्यासाठी तर चांगलीच गोष्टी त्यांनी वाचायला घ्यावीच, पण जो सर्वसामान्य बखर आहे, म्हणजे मला पर्सनली असं वाटतं, कारण इतिहासाचा अभ्यास तुम्ही केलाय, मी केलेला आहे, एखाद्या माणसाने डायरेक्ट शिवभारत वाचायला घेतलं तो गोंधळून जाईल. सो मग मला वाटतं आता मी आता केतनपुरी दादांचं नाव घेतलं, बाबासाहेब पुरंदरेंचं घेतलं. सो अशी पुस्तकं आधी वाचावीत, जेणेकरून तुम्हाला इतिहासाची आपण काय म्हणू आवड निर्माण होईल आणि मग तुम्ही त्याचे संदर्भ किंवा ते संदर्भ ग्रंथ वाचायला जावे. हा, म्हणजे अनेक लेखकांविषयी लोकांच्या मनात मतमतांतर अगोदर असू कंटेक्स असू शकतो, हा, मतमतांतर असू शकतात, वाद असू शकतात, पण तुम्ही अगोदर सगळे लेखक वाचा, हा, वाचायला तुम्ही आधी घ्या. सगळे वाचा Yes. आणि तुम्ही ठरवा चूक कोण बरोबर कोण. बरोबर. आणि म्हणजे तुम्ही तपासल्याशिवाय तर नाही 100% करणार. ना. आणि या सगळ्या पुस्तकात माझं आवडतं पुस्तक मात्र वेगळं आहे. माझं आवडतं ते पुस्तक सांगा आहे, त्याला, तुमचं आवडतं पुस्तक कोणतं? माझं आवडतं पुस्तक आहे आज्ञापत्र, जे आयुष्य. रामचंद्र पंत अमात्याने लिहिले का असेल. बरं? त्याबद्दल काय? कारण कसं आहे ना की या सगळ्यात तुम्हाला शोधायचं आहे सगळं. किंवा त्याच्यातली एखादी हा. आवडलेली गोष्ट. की जसं मगाशी तुम्ही मला विचारलं की शिवाजी महाराजांचे तुम्हाला आवडलेले गुण कोणते, हा, किंवा हा, शिवाजी महाराज तुम्हाला वेगळे कुठले हा. दिसतात ढाल तलवारीपेक्षा. बरोबर. हा. त्या आज्ञापत्र पुस्तकात ना त्यांच्या सगळे गोष्टी आल्या. एक राजा म्हणून त्यांची दृष्टी काय होती, बरं. त्यांचा आरमार, त्यांचं सैन्य, त्या वतन देण्याच्या पद्धती, हा. म्हणजे प्रत्येक गोष्टीवर याच्याबद्दल कुणी बोलत नाही कधी. हा, म्हणजे इतक्या डिटेल, म्हणजे ती मोडलिपित होतं. Okay. होते कुलकर्णी सरांनी त्याचं translation मराठी केलंय. भाषांतर आहे. हो, हा, तर ते इझिली अवेलेबल होतं. मला वाटतं की ते प्रत्येकानं वाचलं पाहिजे खरंच. ते पुस्तक. म्हणजे सुरुवातच तिथून करा की महाराज काय होते. म्हणजे मला तुमच्या स्वयंपाक घरात, बरं. जलाशयावर किती विश्वासू माणूस असला पाहिजे, हा, हा. की हेरांना वरचेवर कसं भेटलं पाहिजे, म्हणजे का भेटलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यात. Yes, अनेक गोष्टी म्हणजे बाबा ढाल तलवार सोडून राज्य कारभार कसा चालू राज्य कारभार कसा चालवायचा आणि राजाची कर्तव्य काय, राजानं काय राजाच्या राज्यकारभार चालवण्याच्या पद्धती अशा अनेक. आणि रामचंद्र पंत अमात्य हे त्यावेळचे ज्यांनी शिवाजी महाराजांचा काही काळ राज्यकारभार बघितला, संभाजी महाराजांचा बघितला, पुढे राजाराम महाराजांचा बघितला. त्यामुळे त्यांच्याकडे जो अनुभव होता त्या दुसऱ्या संभाजी महाराजांनी त्याने ते लिहून घेतलं असं माझ्या माहितीप्रमाणे मला वाटतं. महाराजांच्या थोड्याच काळाच्या नंतर लिहिलं. ओके. तर आता थोडस आपण वेगळ्या कॉन्टेक्स्टकडे येऊया, की आता हे सगळं ठीक आहे, आपण पुस्तक लिहिलंय महाराजांविषयी, आपण एवढं बोलतोय, पण आत्ताचं राजकारण जर बघता, आजच्या नेत्यांमध्ये असा कोणता गुण असायला पाहिजे की जो महाराजांचा आहे, किंवा आपण क्वेश्चन थोडा फिरवू, महाराजांचा असा कोणता गुण आहे की जो आजच्या राजकारण्यांनी घेतला पाहिजे किंवा त्यांच्याकडे असला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? एकच असला तर जास्त बरं होईल. बरं, तो आहे एकच. हा. स्वाभिमान. बर. असं का? कारण जसं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळं गमावलं पुरंदरच्या तहात. बरोबर. म्हणजे सगळ्या गोष्टी द्याव्या लागल्या ज्या कष्टाने मिळवलेल्या होत्या. बरोबर, 100%. आणि पुन्हा जर ते त्या दरबारात उभा राहून बाणेदारपणे ठामपणे बोलत असतील तर ते स्वाभिमान हेच एक उत्तर आहे. आणि तो स्वाभिमान हीच महाराष्ट्राची ओळख आहे. ओके. आणि म्हणून आजच्या राजकारणी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या सगळ्यांना- सगळं दबाव अधिकाऱ्यांनी जुगारून कोणी पण सगळ्या- आपलं स्वाभिमान जागा ठेवला पाहिजे, एवढंच माझं मत. मला जास्त खोलात जायला नको, पण ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी जेवढे कोण लोक आपल्याला बघतात त्यांना मी सांगू इच्छितो, तुमचं इन्स्टाला निरांकुश याच नावाने पेज आहे, त्याच्यावर तुम्ही खूप वेगवेगळ्या गोष्टींवर लिहित असता. आणि आपण लवकरच डेट ठरवू, पण आपल्याला ह्या बाकीच्या कॉन्टेक्स्टवर मला बोलायचं आहे. आज आपण सह्याद्रींशी किंवा महाराज आणि ह्या इतिहासाविषयी बोलतोय, पण बाकी गोष्टींवर सुद्धा तुम्ही खूप छान लिहिता. म्हणजे मी कर्णावर सुद्धा वाचलं होतं, तुमचं रिअल लाईफवर सुद्धा खूप छान गोष्टी लिहिलेल्या वाचलेल्या आहेत. तर त्या गोष्टीवर बोलायला सुद्धा तुम्ही मला लवकरच वेळ द्याल. यास म्हणजे कबूल केलेला आहे. आपण लवकर भेटूच दुसरा विषय घेऊन. तर आता एवढं तुम्ही सगळं हे जे काही बाकीचं लिहिता, मी आत्ताच बोललो, सर अशी एखादी ओळ किंवा असं एखादं वाक्य किंवा असा एखादा कॉन्टेक्स्ट की जो प्रत्येक मराठी माणसाने ध्यानात ठेवला पाहिजे. प्रत्येक मराठी माणसानं जर ध्यानात ठेवायचं असेल तर आयुष्य जगताना एकच लक्षात ठेवायचं, आपण महाराष्ट्रात जन्मलो बर, आणि आपल्या बारशाला
हा. छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा म्हणला. वा वा वा, म्हणजे याच्यापेक्षा मोठी प्रेरणा तर असू शकत नाही. असू शकत नाही. म्हणजे एवढं जर तुम्ही कुठल्याही डिप्रेशन मध्ये असा किंवा Yes. काही हा, असा, हा, हा. तर तुम्ही ते उभं राहिलं पाहिजे. थोडक्यात हे वाक्य मला असं वाटतं, ह्या एका वाक्यातून ते वाक्य आपल्याला सांगतं की आपण महाराजांच्या भूमीतले आहोत आणि महाराज काय होते लगेच प्रेरणा येणार म्हणजे येणार 100%. खूप भारी वाटलं. तर आता पुढे ना थोडस एक वेगळ्या राऊंडकडे जायचंय. रॅपिड फायर नावाची एक गोष्ट असते, म्हणजे आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्याचा तुम्हाला एका शब्दात ते सांगायचं. सोलो ट्रेक की ग्रुप ट्रेक? ग्रुप ट्रेक. बर. रायगड की राजगड? ही खूप मोठी गोष्ट आहे. हा. तर माझ्यासाठी मी सध्याचा विचार करतो, वर्तमानाचा. हा. त्यामुळं रायगड. बर. कारण राजगड जसं मी मगाशी म्हटलं की की राजगड ही आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला बराच काळ हा राजगडावर गेलाय त्यांच्या हयातीतला. आणि तो राजगड इतिहासाला धरून आहे. राजगडचं पण तेवढंच मोठं स्थान आहे. पण रायगडानं जो संदेश महाराष्ट्राला दिला, बरं. आजही लोक तिथं जातात, Yes, ज्या हा. पद्धतीनं, ज्या भक्तिभावानं जातात, महाराजांची समाधी तिथे. त्यामुळे रायगड. नाही, आपल्याला एक्सप्रेशन होतं पाहिजे, पण मला ते एक्सप्रेशन आवडतं म्हणून थांबवलं नाही, पण ठीक आहे, छान. पुढे असं की 6 जून की ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी? दोन्ही. महाराजांची जयंती आणि राज्याभिषेक याचं सेलिब्रेशन घराघरात प्रत्येक दिवशी झालं आणि शिवाजी महाराजांची आठवण ठेवली तरी खूप आहे. बरं. हिंदू धर्माभिमानी की सेक्युलर? जर म्हणजे माझा धर्म आहे, प्रत्येकाला धर्म आहे, आणि माझा धर्म म्हणजे दुसरा समोरचा व्यक्ती जर त्याचा धर्म रस्त्यावर आणत असेल तर माझा धर्म रस्त्यावर येईल, नाहीतर माझ्या घरात माझा धर्म, त्याच्या घरात त्याचा धर्म. आणि धर्माभिमानीच असलं पाहिजे, तर मग मात्र मी महाराष्ट्र धर्माभिमानी. वा, भारी. असं थोडा वेगळ्या पद्धतीचा रॅपिड फायर झाला, पण काय हरकत नाही. असं पुढे आता एक परत एक वेगळी गोष्ट आहे. तुम्हाला आता मी म्हणजे पुढचे 2-3 प्रश्न विचाराय, एका वाक्यात किंवा एका शब्दात त्याचं उत्तर द्यायचं. तर आयुष्यातली सगळ्यात मोठी खंत काय की जी तुमच्या मनात राहून गेली? ह्याला थोडास वेळ घेतो मी, एका वाक्यात नाही. कारण की खंत अशी आहे की आमचे एक मित्र होते, स्वप्नील कोलते पाटील, उन्हाळ नावाने ते लिहायचे. बर. तर ते मध्ये गेले, तर आम्ही सोबत बऱ्याचसा कविताचे कार्यक्रम करायचो. आम्ही एकत्र बरेचसे कार्यक्रम केले. आम्ही त्यांचे जे पहिलं पुस्तक होतं ते एकत्र आम्ही बघितलं, दुसरं बघितलं, तिसऱ्या पुस्तकाचं त्यांच्या काम चालू होतं शेर ए दख्खन. बरं. आणि ते संभाजी महाराजांच्यावर पुस्तक होतं. त्याचा पहिला काही भाग त्यांनी मला ऐकवलेला होता. तो जर तसा झाला असता कम्प्लीट, ते खूप मोठी गोष्ट संभाजी महाराजांविषयी लिहिलेली ही बाजारात म्हणजे मार्केटमध्ये आली असते, लोकांना वाचायला मिळाली असते. ती नाही होत शकत आता. दुसरी गोष्ट, त्यांचं योगदान असं होतं की रायगडावर अलीकडच्या काळात जो शंभू राज्याभिषेक, संभाजी महाराजांचा राज्याभिषेक होतोय, त्याच्यातले ते एक जे सुरू करणार आहे. तर ते गेले. अशा अनेक मोठ्या घटना कदाचित भविष्यात होऊ शकल्या असत्या. माझं वैयक्तिक नुकसान तर आहेच मित्र म्हणून, पण ते गेल्यानंतर की ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या, महाराजांवर प्रेम करणाऱ्या मावळ्यांच्या, माणसांच्या हे नुकसान झालं, म्हणून जास्त खंत आहे ते गेल्याची. खतरनाक. नाही, त्यांचं लिखाण पण मी वाचलं. त्यांनी मला वाटतं औरंगजेबाविषयी कथा, औरंगजेबाची मुकद्दर नावाचं पुस्तक, आणि मी जेव्हा इथं सांगायला ग्रुप सुरू होतं तेव्हा त्यांना रिकमेंड करत असतो. आणि मला त्याच्यातनं फील आलेला किंवा अशी गोष्ट आहे की गोष्ट औरंगजेबाची, पण ठाई मराठ्यांचा पराक्रम त्याच्यात तो दिसतो. सो तुम्ही आता त्यांची आठवण काढलीच आहे. सो त्या अनुषंगाने मी सगळ्यांना सांगेल की ते पुस्तक सुद्धा बाजारात उपलब्ध आहे, ते पण तुम्ही घ्यावा, नक्की वाचा. कारण औरंगजेब केवढा मोठा होता हे समजल्याशिवाय महाराज कळणं अवघड आहे. आणि ते समजले तर तुम्हाला लक्षात येईल की महाराज केवढे, तर आभाळा एवढे. आणि त्यांनी उन्हाळनी एक ओळ लिहिलेली, जी मी रायगडवर ज्यावेळेला मी म्हटलं की सुरुवातीला गेलो त्यावेळेला मी इमोशनल झालो, त्यावेळेला माझ्या डोक्यात ती ओळ होती की या चिऱ्यात वादळ राहतं. मला वाटतं हे त्यांनी समाधीविषयी म्हटलं. हो, समाधीविषयी, महाराजांच्या समाधीविषयी, की या चिऱ्यात एक वादळ राहतं. खतरनाक. कसलं तुम्ही लिहिलेलं तुम्हाला आवडणारे एक वाक्य सांगायचं. आणि असं का, तर आता मी नेहमी म्हणत राहतो, मी लोकांना पण सांगतो, मी पण अप्लाय करतो की माणसानं हसत राहावं, माणसानं चांगलं असतं ते, असं मी नेहमी म्हणत राहतो. सो तुम्ही एखादं वाक्य सांगा असं. माझं आवडतं वाक्य, जे मगाशी सांगितले मी काय वाक्य, पण माझं आवडतं वाक्य आहे की रक्ताच्या थारोळ्यात देह जरी पडला, रक्ताच्या थारोळ्यात जरी देह पडला तरी उठून शड्डूच ठोकणार,
वा शरणागतीसाठी माझा जन्म नाही. वा शरणागतीसाठी आपला जन्म जन्म नाही. खतरनाक म्हणजे प्रेरणा आहे. खतरनाक एक नंबर. छत्रपती शिवरायांच्या नंतर, ठीक आहे, छत्रपती शिवरायांच्या नंतर अशी कोण व्यक्ती आहे जी तुम्हाला सतत प्रेरणा देत राहते? किंवा अजून एक 2-4 नावं सांगितली तरी चालते. हो, म्हणजे अनेक लोक आहेत जी जे मला आवडतात बर जास्त. त्याच्यात म्हणजे जे प्रेरणा देतात त्याच्यात आमच्या कोल्हापूरचे शाहू महाराज आहेत, राजर्षी शाहू महाराज, राजेश की त्यांचे उपकार कोल्हापूरवर तर आहेत आणि मी त्याचा लाभार्थी पण. बर त्याच्यामुळे ते आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी विषयी मला नितांत आदर आहे. ही लोक इतिहासातली किंवा आपल्या याच्यातले. त्याच्यानंतर मला आचार्य अत्रे आवडतात. त्याहून बाळासाहेब ठाकरे आवडतात. अरे वा. आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी जे काही महाराष्ट्रात एक मराठीचं आणि महाराष्ट्र धर्माचं एक वादळ आलं, ते त्यामुळे ते जास्त आवडतात की एक माणूस काय करू शकतो, एक कलाकार काय करू शकतो. मग ही माणसं माझ्यासाठी खूप प्रेरणा देणार आहेत आणि यांच्याकडून मी वरचेवर काही ना काही शिकत असतो. एखादी गोष्ट सांगते बाळासाहेबांविषयी छान, म्हणजे मला पण ते माणूस म्हणजे ऍज अ पर्सनॅलिटी किंवा माणूस खतरनाक, म्हणजे असं तुम्हाला उभं राहायचे तर राहायचे, स्टेट फॉरवर्ड टू फॉरवर्ड असं ते, म्हणजे त्यांच्या खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला आवडणारी एखादी गोष्ट असेल तर? म्हणजे त्यांची प्रत्येक गोष्ट जी आहे ना, की म्हणजे एक गोष्ट सांगतो की आता महाराष्ट्रात अनेक आंदोलनं होतात. बरोबर. आणि त्या आंदोलन करणारे मुंबईत जातात किंवा काय काय ठिकाणी काम करत असतात किंवा आंदोलन करत असतात किंवा आझाद मैदानावर जातात किंवा काय जातात. तर त्या ज्यावेळेला 98-99 साली शिवसेना भाजपचं एक सरकार आलं, त्यावेळी त्यांनी मंत्र्यांसाठी एक आदेशच दिलेला की जर असं काही आंदोलन आलं तर त्या खात्याचा जो कोण मंत्री असेल तर त्यांनी ते खाली यायचं आणि त्यांचं ते जे काही निवेदन असेल, जी काही त्यांची मागणी असेल ती स्वतः येऊन स्वीकारायची. जी आज घडताना गोष्ट दिसत ती तशी घडायला पाहिजे. आणि अशा अनेक गोष्टी आहेत बाळासाहेब विषयीच्या. फक्त मी सध्याच्या परिस्थितीवरची गोष्ट सांगितली. आणि त्यांनी एक कलाकार, एक साधा व्यंगचित्रकार, तो माणूस स्वतःच्या व्यंगचित्रांनी लोकांना जागं करतो काय, त्यांच्या भाषणांनी महाराष्ट्र दणाणून सोडतो काय, महाराष्ट्र जागून उठतो, त्याच्यातनं मराठी विषयीची प्रेरणा येते. मुंबई महाराष्ट्रात मराठीची ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी खूप मोठे योगदान आहे. म्हणजे मुंबई महाराष्ट्राला मिळाली, संयुक्त महाराष्ट्राचा हा लढा वेगळाच आहे, त्याचं खूप मोठं योगदान आहे त्या लोकांचं सगळ्यांचं. पण त्याच्यानंतर जी काय अतिक्रमण मुंबईमध्ये होत होती त्यावेळी त्यांनी ती गोष्ट केली. मध्ये मी लिहिले होते 12.5 कोट शिवाचा छावा, पकडाय मांडलाय पिंजरा नावा. म्हणजे 12.5 कोटी महाराष्ट्राची लोकसंख्या आणि त्यांना मराठी पण त्यांचं जे बांधून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचे ट्रॅप लावले जातात, त्यासाठी हे लिहिलेलं. म्हणजे खरंच खूप राजकारणावर खूप बोलण्यासारखे, पण आपण मागे जसं ठरलंय तसं आपण राजकारण घेऊयाच. पण आता आपण थोडं शेवटाकडे चाललोय, अगदी 5-7 मिनिटं आपलं संपेल. ह्या महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण खूप होतं. आता म्हणजे बाळासाहेबांचा विषय निघाला, महाराष्ट्राचा मराठी अस्मितेचा सगळा विषय निघाला. सो जातीपातीचं राजकारण खूप होतं, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि त्या जातीविषयी तुम्ही याच्यात एक कविता लिहिली आहे, ती पण मला ऐकायची, पण तुमचा आधी एक व्ह्यू सांगा की जातीपातीचं राजकारण आपल्याकडे चालतं किंवा चला तुम्हाला काय वाटतं बाबा ह्या सगळ्या गोष्टींकडे पाहून? आणि जे राजकारणी आहेत किंवा जी मोठी लोक आहेत की ज्यांनी हे सगळं थांबून कुठेतरी आपण प्रगतीकडे जायला पाहिजे, ते तसं न करता त्याचा वापर करून घेतात, हे मला खूप दुःख होतं किंवा वाईट वाटतं ॲज अ तरुण म्हणून, ॲज अ सर्वसामान्य माणूस म्हणून. सो तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? आणि त्यानंतर याच्यात लिहिलेली मला ती कविता पण ऐकायची. तर राजकारण ही जी गोष्ट आहे ती प्रत्येक ठिकाणी घडत असते. बरोबर. पण हे निवडणुकीचं राजकारण किंवा सत्तेचं राजकारण जे चालू आहे त्याच्यासाठी जे जातीपातीचं राजकारण होते ते का होते? कारण आमच्या जगण्या वागण्यात जात आहे. आम्ही स्वतःच्या समृद्धीचं काही बघत नाही. आमच्या प्रत्येक गोष्टीत आम्ही कामावर गेलो, कुठं गेलो, काय बोलायला गेलो, कुठं आम्हाला समजा पुस्तक प्रकाशित करायचं किंवा काय करायचं, प्रत्येक ठिकाणी जात बघितली जाते. बरोबर. म्हणजे बघतातच ते दुर्दैवानं गोष्ट. आणि होतं काय की मग त्या जर जात बघितली नसती तर जात ओळखायचं महाराष्ट्रात साधं गोष्ट काय आहे, त्याचं आडनाव बघा. तेच विचारलं जातं बऱ्याच. मग अलीकडं आडनाव बदलायची पण लोकांनी पद्धत आणली. जर हे बघितलंच गेलं नसतं तर ती पद्धत आली नसती आडनाव बदलायची किंवा ती गरजच पडली नसती. आणि म्हणून जातपात आपल्या जगण्याचा आणि वागण्यात असल्यामुळं ते निवडणुकीचा
भाग होते. जर आमच्या जगण्या वागण्यात आपली स्वतःची समृद्धी असेल, स्वतःचा विकास असेल, ओके, आमचं शिक्षण असेल, आमच्या नोकऱ्या असतील किंवा आमच्यासाठी उभा राहणारे इन्फ्रास्ट्रक्चर, या सगळ्या गोष्टी जर असतील तर जातपात आपोआप निवडणुकीच्या राजकारणात बाजूला आणि ती जावी असं खूप प्रार्थना इच्छा. करून द्यावा मी असं. तर याच्यात ती कविता लिहिली ते म्हणून दाखवा. आपण या संयोजनशीमध्ये ना ती कविता आपण घेतली की मी मराठा त्या जातीचा. ओके, हा, येस. आता कसं होतंय की महाराष्ट्रात काय होतं की मराठा म्हणलं ना की फक्त एक जात आणि त्याच्यातनं मी स्वतः मराठा आहे आणि पण तो कुठला मराठा आहे, महाराजांना अपेक्षित असलेला मराठा आहे, म्हणजे महाराष्ट्रात राहणारा मराठा, त्या पद्धतीचा मी मराठा आहे. आणि त्या पद्धतीची ती कविता लिहिलेली होती की त्या कवितेत असं होतं की घाव झेलुनी छातीवरती रंग राखला मातीचा, भगवा सह्याद्रीच्या छातीचा, मी मराठा त्या जातीचा, वाचवणे आपल्या राजाला गळा घोटतो खिंडीचा, तो बाजी प्रभूच्या जातीचा, मी मराठा त्या जातीचा, धिंड निघता शंभूंची कंठ दाटतो मित्राचा, तो रायाप्पा ज्या जातीचा, मी मराठा त्या जातीचा, सागरावरील लावून झेंडा मान राखितो भगव्याचा, तो दौलत खान ज्या जातीचा, मी मराठा त्या जातीचा, स्वराज्याचं स्वप्न साकारण्या जीव संपतो वर बापाचा, तो तानाजी ज्या जातीचा, मी मराठा त्या जातीचा. खतरनाक. म्हणजे याच्यातून काय फील झालं तुम्हाला सांगू. आता आपण प्रत्येक, म्हणजे तुम्ही तुमचं काम करत असता, मी माझं काम करतो. मी वेगवेगळ्या ग्रुप्सला, संस्थांना गडकिल्ले दाखवायला आणि महाराजांचा इतिहास सांगायला घेऊन जात असतो. खूप ग्रुप केलेले आहेत. जेव्हा मी महाराजांविषयी कुठलीही गोष्ट किंवा इतिहास सांगायला उभा राहील तेव्हा मी त्यांना एक गोष्ट सांगत असतो की मी माझ्या पूर्ण ह्या आपल्या गडभ्रमंतीमध्ये जेव्हा तुमच्यासमोर इतिहास सांगायला उभा असेल आणि जेव्हा मी मराठा हा शब्द वापरेल तेव्हा तुम्ही असं समजायचं की महाराजांनी हे जे राज्य 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन उभं केलेलं आहे. मी जेव्हा मराठा म्हणेन तेव्हा तुम्ही असं समजायचं ते 18 पगड जातीतला प्रत्येक जण मराठा आहे. म्हणजे हा मराठा कुठला जातीवाचक शब्द नाही आणि त्यातून थोडंसं लांब नेण्याचा प्रयत्न मी माझ्या परीने करत असतो. आणि तुम्ही सुद्धा ह्या कवितेच्या रूपाने तो प्रयत्न केला, हे पाहून मला खूप भारी वाटलं. सो असाच प्रयत्न आपला चालू असू द्यावा आणि याच्यापेक्षा छान लिखाण आम्हाला इंस्टाग्रामवर तुम्ही नेहमी लिहित असताच. पण आता शेवटी एकच प्रश्न आहे की आता नवीन काय आहे, नवीन काय येणार आहे? नवीन काय तर लिखाण अनेक चालू आहे. काही कविता तर आहेत, काही गाणी, असे मोठे प्रोजेक्ट कदाचित त्यातलं थोडंफार काहीतरी ऐकायला पण आवडेल. हो, जे अजूनही बाहेर नाही आलेले किंवा त्याच्यातल्या काही गोष्टी मी प्रयत्न करतो की चांगलं गाणं ऐकवतो तुम्हाला. येस. पाच ईशाया एकला शुभा लढतो, पाच ईशाया एकला शुभा लढतो, या मातीसाठी शुभा लढतो, या मातीसाठी शुभा लढतो, मावळा उभा धरुणी झेंडा, मावळा उभा धरुणी झेंडा, मिळतो राजा सुखी व प्रजा रायगडाला, व शुभा बसे आपल्या गडाला, पाच ईशाया एकला शुभा लढतो, या मातीसाठी शुभा लढतो. खतरनाक. हे एका गाण्यातला छोटासा पार्ट फक्त तुम्हाला ऐकू. गाण्यातला पार्ट आहे. म्हणजे हे गाणं आम्हाला लवकरच ऐकायला भेटू शकतं कदाचित. प्रोसेस. हो चालू आहे. चांगले म्युझिक डायरेक्टर प्रोड्युसर्स याला भेटले. अशी अनेक गाणी आहेत. जे इच्छुक असतील तर नक्की संपर्क साधून आपण ते करू शकतो. प्लीज, जे कोण पाहतात जर असेल इंटरेस्ट तर नक्की संपर्क साधा. आणि खूप छान संभाषण कन्व्हर्सेशन आपलं झालं. यातून बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतील. आणि तुम्ही चॅनलवर आलात आणि खूप छान आपलं संभाषण झालं, खूप छान माहिती दिली, खूप नवीन गोष्टी शिकायला भेटल्या. आणि एका वेगळ्या अंगानं सुद्धा महाराज मला जाणून घ्यायचे असतात. नेहमीच प्रत्येकाकडनं मी तो प्रयत्न करत असतो. तुम्ही एक वेगळ्या तुमच्या दृष्टीतले छत्रपती शिवाजी महाराज, कवितांच्या रूपाने छत्रपती शिवाजी महाराज, गडकिल्ले, त्यातल्या घटना आमच्या समोर, आमच्या ऑडियन्स समोर उभ्या केल्यात तुमच्या आजच्या आपल्या कन्व्हर्सेशन मधनं. त्यासाठी खूप धन्यवाद. तुम्ही इथं आलात, वेळात वेळ काढून आलात. सो मनापासून धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.